एकनाथ शिंदे साहेबांचं देखील थोड्याच वेळात आगमन होणार आहे या स्पर्धेमध्ये। हे व्हीआयपी डाईस तुम्ही पाहतात, मान्यवर आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं ऑनलाईन जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत 70-70 लाईव्ह या वाहिनीद्वारे, त्या सर्वांचं मी समालोचक करण खान डोंबिवली सर स्वागत करीत आहे। सुस्वागतम। नक्कीच करणजी, 1 लाख मुलाची स्पर्धा आहे, अगदी लखपती बनवणारी ही स्पर्धा एखाद्या संघाला। आपण जर पाहिलं तर 12 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार आहे या स्पर्धेचा आणि उपविजेत्यासाठी 6 लाख, तर दोन्ही सेमीफायनलिस्ट संघांसाठी 1-1 लाख रुपये रोख रक्कम। त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल प्राइजेस कडे जर आपण लक्ष टाकलं तर वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण जर लक्ष टाकलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन त्याला एक 2 व्हीलर बाईक दिली जाणार आहे। प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण याला सुद्धा एक बाईक दिली जाणार आहे। त्याचबरोबर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरला कॅश प्राइज आणि ट्रॉफी असणार आहे। म्हणजे एकंदरीत ही स्पर्धा कुठेतरी येत्या नवीन वर्षामध्ये एखाद्या खेळाडूला किंवा एखाद्या संघाला नक्कीच लखपती करणार आहे, हे मात्र नक्की या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहील। दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे। गणेश टिंगोरे पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, चला सामना सुरू होतो। हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले। विकी भोईर हा पहिला बॉल त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय, कव्हर्स कडे मात्र ड्राइव्ह केलं चेंडूला। चांगली क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्हाला या पॉवर प्ले दरम्यान पाहायला मिळू शकते। टेप बॉल ओव्हर आहे, काहीतरी वेगळे या स्पर्धेदरम्यान नक्कीच अनुभवायला मिळतंय। फुल कव्हर्ड टेप बॉल या जरूर विकी भोईरला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जो पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता। जबरदस्त 35 धावा ऍज अ बॉलर सध्या। विकी भोईर या वेळेला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, स्लोअर वन डिलिव्हरी होती, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये। कामेश नाईक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात। अगदी धावा वाचवल्या तसं म्हणावं लागेल, जवळपास 3 धावा, कारण जर बॉल तिथून जर का पुढे गेला असता ना तर मला वाटतं नक्कीच चौकार आला असता, परंतु एकच धाव तिकडे मात्र फलंदाजांना मिळते। पहिल्या मॅच मध्ये 72 धावा चेस करणारा संघ सध्या फिल्डिंग करतोय आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना श्रीराम फाउंडेशन गोटेकर बीला इथे देखील मॅक्सिमम रन्स बनवावे लागतील। या वेळेला मात्र लेंथ मध्ये बदल आहे, प्रत्येक बॉल वेगवेगळ्या पद्धतीचा हाताळण्याची क्षमता आहे। विकी भोईरच्या माध्यमातून आपण पहिली ओव्हर पाहतोय निश्चितपणे, आणि जिंकणारा संघ आपल्याला थेट या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये पाहायला मिळेल। सध्या तरी डिसिप्लिन बॉलिंग आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीनं फर्स्ट मॅच मध्ये त्याने वाशी इंडियन्स धाराव्यासाठी बॅटिंग केली, भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटला आणखी एक अष्टपैलू हिरा मिळालाय विकी भोईर। हा पुढील चेंडू आपण पाहिला, निर्धाव चेंडू मात्र सांगत होती विकी भोईर आतापर्यंत त्याचे 4 चेंडू आपण पाहिले, प्रत्येक बॉल हा डिफरंट होता, प्रत्येक बॉल मध्ये काहीतरी वेगळं होतं, प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या पद्धतीने त्याने हाताळला होता आणि ही व्हेरिएशन जे आहे ते कुठेतरी गरजेचं आहे प्रत्येक गोलंदाजाला। आपण पाहतोय श्रीराम फाउंडेशन सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा जमवू शकलेत फलंदाज। एका बाजूला गणेश आहे, दुसऱ्या बाजूला जयंत आहे, दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक धावांचं खातं उघडलंय। जाऊया गणेश डिंगोरेला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहत आहोत। शहापूरचा धोनी पहिल्या मॅच मध्ये फार स्वस्त मध्ये आउट झाला होता, पण या मॅच मध्ये त्याला खेळावं लागेल। समोर मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम, एक्स्ट्रा कव्हरचा कॉल, डाऊन दी बॉल, चांगला झेल आणि फलंदाज बाद। 2 for 1, पहिला धक्का 2 वरती लागलाय श्रीराम फाउंडेशन गोटेकर बीला। गणेश डिंगोरे बाद। नक्कीच एक मोठी विकेट असेल या मॅच मधली, अगदी सहज सोपा सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळाला, कोणतीही चुकी नाही, स्ट्रेट इन टू दी बास्केट म्हणावं लागेल। आणि मोठी विकेट इकडे आपण जर पाहिलं तर मेगा स्क्रीन वरती आमचे सर्व मान्यवर आपल्याला बघायला मिळतात। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। अगदी काना कोपरा आपण जर पाहिलात या मैदानाचं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील। दरम्यान पहिला विकेट मात्र नुकताच गमावलाय। जबरदस्त बॉलिंग सुरुवातीला आपण पाहतोय विकी भोईर कडून, धावा आल्या नव्हत्या, 2 बॉल वरती 2 सिंगल, त्यानंतर 2 डॉट आले आणि त्यामुळे अटॅक करण्याचा प्रयत्न होता इथे गणेश डिंगोरेचा। त्या प्रयत्नामध्ये फर्स्टला एक्स्ट्रा कव्हरला टिपलेल्या झेलने मात्र विकीला पहिलं यश मिळतं, तर पहिला धक्का गोटेकर बीला। नक्कीच एक मोठी सफलता म्हणावी लागेल विकी भोईरच्या खात्यामध्ये। पहिला विकेट, नेक्स्ट बॉल। या वेळेला मात्र समोर पंच करण्याचा प्रयत्न होता, फ्लॅट शॉट आहे, परंतु वन बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये जाईल बॉल। एकाच धाब्यावर समाधानी राहावं लागेल।
चांगली क्षेत्ररक्षणाची सजावट पाहायला मिळते. मैदानाच्या अगदी प्रत्येक बाजूला क्षेत्ररक्षक आहेत आणि प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे मात्र प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होईल आणि पहिल्या षटकाअखेरीस आपण या एकेरी धाब्यासोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली पाहतोय ती 3 एका गड्याच्या मोबदल्यात श्रीराम फाउंडेशन. जबरदस्त बॉलिंग. गणेश जिंगोरे मागच्या मॅच मध्ये देखील स्वस्त मध्ये आउट झाला आणि याही मॅच मध्ये VIP डाईस वरती सध्या उपस्थित मान्यवरांना तुम्ही पाहतात. आदरणीय उद्योगपती भानुदास शेठ भोईर यांना सध्या तुम्ही स्क्रीन वरती पाहतात. खास करून आज ज्यांची उपस्थिती या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि थोड्याच वेळात खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथराव शिंदे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक, मोठ्या संख्येने मान्यवर, बहुचर्चित अशी ही स्पर्धा आहे आणि ग्रामीणच्या खेळाडूंना, ग्रामीण संघांना प्लॅटफॉर्म देणारी महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 सर्वांचं सहर्ष स्वागत. विजय पाऊल येतोय बॉलिंग साठी. सांगली जिल्ह्यातल्या मांगलेगावचा सुपुत्र आज आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती मात्र आपल्या नावाचा बोलबाला त्यानं केला. संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि भारताच्याही बाहेर आखाती देशांमध्ये जाऊन या खेळाडूची चर्चा राहिली. असा विजय पावले येतोय ओव्हर नंबर 2 घेऊन. अप टू द मार्क, स्ट्राईक वरती रोहन. पहिला बॉल, पहिलाच बॉल मात्र अपेक्षित केलं नव्हतं. स्लोअर वन डिलिव्हरी येईल परंतु एक चांगला चेंडू हाताळलाय. स्लोअर वन हे त्याचं प्रमुख अस्त्र राहिलेलं आहे विजय पावलेचं आणि एकाच ऍक्शन मध्ये तो क्विकर वन देखील टाकतो आणि स्लोअर वन देखील. इथे फॉलो थ्रो मध्ये थोडीशी इजा त्याला जाणवली पण आशा करतोय गंभीर दुखापत नकोय कारण एक नामवंत क्रिकेटर आहे भारत टेनिस बॉल क्रिकेटचा. त्याने आखाती देशामध्ये जाऊन देखील भारताचा झेंडा अभिमानाने मिरवलेला आहे. मॅन विथ द गोल्डन आर्म विजय पावले. या वेळेला फुलटॉस बॉल परंतु शॉर्ट क्लिअर लेग मध्ये फिल्डर आहेत. थोडंसं मिसफिल्ड तिकडे बघायला मिळतंय. एक धाव तर अगदी सहज घेतली. येस नो सुरू आहे परंतु आता मात्र रिव्ह्यू मागितलाय पंचांनी अबोव द वेस्ट साठी. पंचांचा कॉल आहे. टीव्ही अंपायर कडे मागणी येते, त्याची पडताळणी होईल आणि योग्य तो निर्णय कळवला जाईल. अंपायर्स कॉल आणि योग्य निर्णय. जेव्हा अंपायरच्या मनामध्ये देखील संकोच आहे त्यामुळे नो बॉल न देता डायरेक्ट त्यांनी थर्ड अंपायरचा सहारा घेतलेला आहे आणि योग्य ते निर्णय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. सुंदर टेलिकास्ट 77 ती लाईव्ह द्वारे आणि संपूर्ण आमच्या कॅमेरामॅनचं देखील आम्ही कौतुक करू कारण जे क्षण आपल्या डोळ्यांना दिसणार नाही ते क्षण कॅमेऱ्यांच्या लेन्सने टिपले जातात आणि स्क्रीनवरती आपण पुन्हा ते पाहू शकत आहोत. या स्पर्धेचं तिसरं पर्व आपण पाहतोय. प्रत्येक पर्वामध्ये दरवर्षी काही ना काही वेगळं पाहायला मिळतं. सो स्क्रीन वरती आपण पाहतोय इट इज नो बॉल. थर्ड अंपायरचा डिसिजन आणि नुकतंच आदरणीय राजूदादा म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 मध्ये. येस अबो द बेस्ट होता त्यामुळे आता मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून आल्यानंतर प्रीटचा बॉल घेऊन येतोय विजय पावले. या वेळेला मात्र लेग कटर फसवा चेंडू. फलंदाज मात्र अपेक्षित करत नव्हते की पुन्हा एकदा स्लोअर वन हाताला जाऊ शकेल परंतु येस चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर येऊन निघालाय. हलका बाहेर निघाला पण त्या अगोदर फार बाहेर त्याने टाकला होता फलंदाजापासून. अवे फ्रॉम द बॉडी. आय कॉन्टॅक्ट तुटला शेवटच्या क्षणाला फलंदाजाचा आणि त्यालाही समजलं की फार बाहेर होता बॉल पण ते नंतर समजलं जेव्हा बॉल निघून गेला होता विकेट किपरकडे. पुन्हा एकदा मात्र चेंडू या वेळेला डाऊन द लेग साइड चाललाय. विकेट किपरनं बॉलला अडवलं जरूर परंतु दिशा मात्र थोडीशी चुकीची होती. या वेळेला लेग स्टंपच्या खूपच बाहेर हाताळलेला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. डाऊन द लेग वेगवान होता. स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न होता विजय पावलेचा आणि सेल्फ फॉलो थ्रो मधून जेव्हा तो बॉलिंग मार्क वरती जातो त्याच्याकडे नीट पाहतो मी. विचार करत असतो, बोलत असतो, स्वतःशी पुटपुटत असतो मला पुढचा बॉल कसा टाकायचा आहे. यावेळेला पावलांचा वापर चांगला फुटवर्क पाहायला जरूर मिळाला परंतु विजय पावलेत सुद्धा एक कसलेला गोलंदाज आहे. इतक्या सहजासहजी मात्र मोठे फटके सजवण्याची संधी देणार नाहीत. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला. बदल आली ते खूप सुंदर होतं परंतु प्रॉपर टायमिंग करता आलेलं नाही या फटक्यावरती. एकेरी दाबीनं समाधानी राहावं लागेल. हसरा चेहरा सध्या तुम्ही पाहतात आदरणीय वरुणजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेला क्रीडा महोत्सव आपल्याला पाहायला मिळत आहे महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश. या वेळेला मात्र पुन्हा एकदा फुल टॉस हाताळला. काऊ कॉर्नर कडे जाताना फिल्डर नाहीये. निघून जातोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हा खणखणीत दमदार चौकार येतोय. चेक
अनिल शिंदे साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत ज्यांना तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहताय. भारतातली आणखीन एक महत्वाची आणि सगळ्यात मोठी ट्रॉफी नजीमुल्ला ट्रॉफी मध्ये आयोजनामध्ये त्यांची सर्वात महत्वाची भूमिका असते. अनिलजी शिंदे साहेब, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. हा पहिला चौकार आपल्याला या डावामधला पाहायला मिळाला. रोशन 11 वरती सध्या धावफलक जाते आणि आता 4 जून बॅटिंग करायचे. सुरुवातीला विकीने जखडून ठेवलं, मात्र पावलेच्या विरुद्ध पहिला चौकार. नेक्स्ट बॉल. या वेळेला पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळतंय. प्रत्येक बॉल मगाशी विकी भोईरने सुद्धा तसंच केलं की प्रत्येक बॉल वेगवेगळ्या पद्धतीचा हाताळला आणि इथे मात्र आता विजय पावले सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक बॉल वेगवेगळ्या पद्धतीचा हाताळतोय, फलंदाजाला बीट करतोय. हे सर्व व्यावसायिक खेळाडू आहेत, कॉम्पिटिटिव्ह प्लेअर आहेत, त्यामुळे क्रिकेटचा स्टँडर्ड वाढतंय आणि दोन्ही गोलंदाजांकडून यंगस्टरना फार काही शिकण्यासारखं आहे. सुपर बॉलिंग. नेक्स्ट बॉल. या वेळेला मात्र डाऊन दी ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑन वरती फिल्डर आहे, मोठ्या धावा येणार नाहीत. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल आणि ओव्हर नंबर 2 ची होईल सांगता. या एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या पोहोचली आहे जाऊन ती मात्र 1 गडी बाद 12 धावा धावफलकावर. 12 with the loss of 1 in the end of second over. जो नेहमीच गोटेकर बी साठी आघाडीला येत असताना पाहायला मिळतो आपल्याला. गणेश डिंगोरे शापूरचा दोन्ही मॅच मध्ये सपशील अपयशी ठरला आणि त्यामुळे कर्णधार रोहन शेळकेवरती मागच्या मॅच मध्ये देखील जबाबदारी होती. त्या जबाबदारीला साजेसा खेळ त्याने तेव्हा केलाय, पण आताचं जे बॉलिंग युनिट आहे विकी भोईर आणि त्यानंतरचा विजय पावले, डिसिप्लिन बॉलिंग केले, जागा त्यांनी दिली नाही. जरूर एक बॉल खराब होता ज्यावरती चौकार आला मिड विकेटला, पण त्यानंतर पुन्हा त्याने कमबॅक करून दिलेलं आहे. छोटी टीम मीटिंग आपण पाहतोय. 2 हर्डल आहेत त्या ठिकाणी. एका ठिकाणी 4 खेळाडू आहेत, एका बाजूला उर्वरित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधून निर्णय घेऊन तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंगसाठी आलेला गोलंदाज. चर्चा होऊ द्या, परंतु अधिक वेळ खर्च करू नका. टेप बॉल ओव्हर इथे तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र हाताळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळणार आहे. सचिन नाईकला आमंत्रित केलं जात आहे या नवीन ओव्हरसाठी. तिसऱ्या किंवा चौथ्या ओव्हरमध्ये दोघांपैकी एका ओव्हरमध्ये तुम्हाला टेप बॉल ओव्हर पाहायला मिळेल. फुल कव्हर टेप बॉल आतापर्यंत असलेली ही नवीन संकल्पना या स्पर्धेदरम्यान आपण बघतोय. जर तिसऱ्या ओव्हरमध्ये टेप बॉल पॉवर प्ले टेप बॉल ओव्हर स्वीकारली नाही तर चौथी ओव्हर ही मॅन्डेटरी टेप बॉल ओव्हर असणार आहे. जेव्हा टॉससाठी नवी मुंबई क्रिकेटचा कोहिनूर भूषण जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी फार चांगल्या पद्धतीने म्हटलं की भारतामध्ये टेप बॉल जास्त वापरला जात नाही, पण पाकिस्तानमध्ये जास्तीत जास्त तो टेप बॉलने आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतं. पण ही नवीन संकल्पना आहे आणि त्या नवीन संकल्पना प्रेक्षकांनी देखील उदंड प्रतिसाद दिलाय आणि फार रंजक मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. इकॉनॉमिकल बॉलिंग आपण टेप बॉलमध्ये बघितल्या, पण मागच्या मॅचमध्ये 18 धावा देखील आलेल्या आहेत. पहिला बॉल थोडासा खाली राहिला. हा अनइव्हन बाउन्स अगदी व्हेरी फर्स्ट मॅच पासून आपण बघतोय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा असाच 2-3 वेळेला बॉल खाली राहिला. मगाच्या मॅच मध्ये ज्या वेळेला आपण पाहिलं थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला तो बाउन्सही मिळाला आणि टेप बॉल वरती जर षटकार मारला एखाद्या फलंदाजाने तर त्याला 2000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांच्या नजरा बॉलकडे देखील असतील, कारण जो रेग्युलरली आपण यूज करतो तो हेवी टेनिस बॉल असतो. हा सॉफ्ट बॉल आहे, त्याला टेप नाही. कव्हर केलाय, फटका फसलेला आहे बिहाइंड द विकेट कीपर पुढे आला आणि टिपलाय त्याने. झेल 12 for 2. कॅप्टन दी पार्ट्स, कर्णधार बाद. चांगली ओव्हर इथे मात्र सुरू झालेली पाहायला मिळते, कारण सुरुवातीच्याच 2 चेंडूंमध्ये सफलता मिळते, विकेट मिळते. मिस टाइम स्ट्रोक आला, बॅटचा चेहरा थोडासा जास्त वरच्या बाजूला राहिला आणि यष्टीरक्षक अगदी ग्लव्स परिधान केलेत आणि हा झेल तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. विकी भोईर होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, पकडलाय झेल. समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. ज्या रोहन शेळकेने मागच्या मॅच मध्ये सर्वाधिक टेप बॉल ओव्हर मध्ये 18 धावा आतापर्यंत या स्पर्धेमधला तो देखील विक्रम राहिला की टेप बॉलच्या एका ओव्हर मध्ये सर्वाधिक 18 धावा मागच्या मॅच मध्ये आल्या. ज्या फलंदाजाने मारल्या होत्या तो टेप बॉलच्या ओव्हर मध्येच बाद होतोय. म्हणजे पुन्हा कर्णधाराने उत्तर दिलं ते वाशी इंडियन्स धारावीच्या. सचिनने विकेट मिळवले, दुसरा झटका बसतोय, अवघ्या 12 धावा आहेत. सो इथून आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. रोशन आपण पाहतो की लिमिटेड 4-5 ओव्हर्समध्ये बहुतांशी अटॅक करतात फलंदाज, तितकीशी विकेटचा विचार केला जात नाही. पण 7-8 ज्या ओव्हरच्या मॅचेस असतात तुम्हाला आक्रमणी करायचं असतं आणि संयम देखील दाखवायचा असतो. एकंदरीत विकेट वाचवून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं अशा 7-8 ओव्हरच्या मॅचेसमध्ये. आणि तसंच काहीच इथे मात्र आपण जर पाहिलं तर मगाच्या मॅचमध्ये झालं, एकामागोमाग एक विकेट्स पडत गेले आणि त्यानंतर मात्र कुठेतरी संकट मंतर संघावर ओढवलं गेलं, कुठेतरी संकटात सापडला होता संघ. तर या नवीन मॅच मध्ये मात्र काय पाहायला मिळतंय हे पाहणं मात्र आता खूप
वेगळा असणार आहे. 12वर 2 आहेत आतापर्यंत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू समाप्त झाले, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सचिनला मात्र पहिली सफलता मिळते, एकही धाव खर्च केलेली नाहीये. श्रीराम फाउंडेशन फलंदाजी करत असताना आणि विरोधात मात्र नवी मुंबईचा तुर्बेचा संघ वाशी इंडियन्स. या वेळेला पुन्हा एकदा कट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते फलंदाज, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. सरळ जाऊन निघतोय चेंडू तो विकेट किपरच्या दिशेने, अर्थात विकी भोईरच्या हातामध्ये. डॉट बॉल विथ अँगल बॉल पहा किती बाहेर निघालेला आहे. तुम्हाला टेनिस बॉल इतका स्विंग होत असताना पाहायला मिळणारच नाही. हा टेप बॉल आहे त्यामुळे हा स्विंग देखील होतोय. जसा ओव्हर द विकेट न्याला लेफ्टीसाठी अँगल होता, बाहेर निघालाय बॉल. डॉट बॉल. पुढील चेंडूकडे वळूया. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल बचावात्मक आणि त्यावेळेला मात्र हलक्यातनं स्टिअर केलं होतं, जास्त काही ताकद लावली नाही. थोडंसं स्वतःला वाचवण्याचाही प्रयत्न केला. तिकडे मात्र कुठेतरी संयमी खेळ तितकाच महत्वाचा आहे या 7-8 ओव्हरच्या मॅचेस मध्ये आणि चांगलं टेम्परामेंट इथे गरजेचं आहे. यस डेफिनेटली, बिकॉज मागचाही बॉल आपण जर बघितला ज्या पद्धतीने बाहेर निघत होता, आउटसाइड एजची शक्यता होती. यावेळेला बरोबर चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि समोर फ्रंट फुटला त्याने डिफेन्स करत असताना सिंगल कव्हर केलेली आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल शरीरावर जाऊन आदळतोय. या टेप बॉलच्या ओव्हर मध्ये काय घडेल ना सांगणं थोडंसं कठीण आहे. मगाच्याच मॅच मध्ये आपण जसं पाहिलं होतं की ओंकारने 2 षटकार ठोकले होते रोहनने आणि 4,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार त्याने मिळवला होता. आणि या वेळेला बघा आपल्याला ही टेप बॉलची ओव्हर थोडीशी इकॉनॉमिकली स्ट्रॉंग पाहायला मिळते. गोलंदाजाच्या बाजूने उत्तर देताना दिसते. यस, फलंदाजांसाठी थोडंसं हार्डच आहे, त्यामुळेच मॅनेजमेंट टीमने प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक देखील ठेवलंय. पुन्हा एकदा मात्र स्विंग होतोय बॉल, हवेतल्या हवेत मात्र हरकत करणारा बॉल पुन्हा एकदा जाऊन विसावेल तो विकेट किपरच्या हातामध्ये, विकी भोईरच्या हातामध्ये. आणि 2 डॉट बॉल नंतर मात्र आपण आता या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला पाहतोय. 0 विकेट 0 1 0 0 असं मात्र या ओव्हरचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या एका धावेची ओव्हर आहे आणि त्यामधून आली 1 विकेट. संघाची धावसंख्या एक प्रकारे स्थिरावली आहे. कुठेतरी फलंदाजांच्या पायांमध्ये साखळदंड ठोकलेत, फलंदाजांना कुठेतरी रोखून धरलंय, पकडून धरलंय, अडवून ठेवलंय असं म्हणावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 13 धावांवरती. काय म्हणशील करण? जबरदस्त बॉलिंग युनिट जरूर आपण पाहतोय. विकी भोईर पहिल्या षटकामध्ये 3 धावा, 1 विकेट. त्यानंतर विजय पावले आला 9 धावा, त्याला विकेट मिळाली नाही. आणि सध्या आपण स्क्रीनवरती पाहत आहोत आमचा सबस्क्रायबर्स मीटर 7070 स्पोर्ट्सचा 8,32,985 आहेत. हे जर 10 लाख झाले तर तुम्हा सर्वांना 10 लाख रुपयांची पारितोषिक देखील मिळणार आहेत. 64 भाग्यवान विजेत्यांना आपण ती पारितोषिक देणार आहोत जर 1 मिलियन होत आहेत. नक्कीच, आणि त्याबद्दलची अधिक माहिती आपण मगासपासून ऐकतोय सन्माननीय कुणालजी दाते यांच्या माध्यमातून. तर जाऊया नवीन ओव्हरच्या दिशेने. पहिला 3 ओव्हरचा खेळ तरी मात्र आतापर्यंत गोलंदाजांना चांगली साथ देताना ही खेळपट्टी नक्कीच कुठेतरी सुरुवातीला गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली दिसते. परंतु आता मात्र इथून पुढे आपण जर पाहिलं तर स्लॉग ओव्हरचा खेळ सुरू होईल 4थ्या षटकापासून. मग आपण या ठिकाणी नवीन गोलंदाजाला पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर या नवीन ओव्हरमध्ये विकी भोईरला पाचारण केलं जात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी केली विकी भोईरनं. 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट पटकावली. ही त्याच्या स्पेलची शेवटची ओव्हर असेल. यस, कॅप्टन कडून आता त्याचा एंड देखील बदलला गेलाय. सुरुवातीला तो या एंडने बॉलिंग करत होता पहिल्या षटकामध्ये, आता समोरच्या एंड कडून पाहायला मिळेल. आणि समोर आयकॉन आहे श्रीराम फाउंडेशन गोठेकर बीचा सुहास पवार. पहिला चेंडू या षटकातील. ओहो, सॉफ्ट हँडने बॅटचा चेहरा बंद केला. ऑन साइडला डबलचा कॉल आहे. सुहासचा सेकंडचा प्रयत्न, डीप मधून फिल्डर थ्रो थोडासा वाईड आला आणि त्यामुळे इथे 2 धावा पूर्ण होत असताना आपण पाहतोय. पहिली धाव अतिशय वेगानं घेतली, अतिशय वेगानं. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्याही धावेचा कॉल केला होता आणि ती धाव पूर्ण सुद्धा केली. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कम्युनिकेशन 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते या मागील रन मध्ये. पार्टनरशिप बिल्ड करायचे आणि तो प्रयत्न दोन्ही फलंदाज करतील. ओहो, यावेळेला लेग स्टंपचा जवळून आपण पाहतोय, एक्झॅक्ट वरतून देखील बॉल गेलेला आहे. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे, पहा पुन्हा एकदा. यस, लेग स्टंपचा वरतून मिडल अँड लेग वरून बॉल थेट विकेट किपर कडे आलाय. मग अशी एक विकेट आलेली आपण पाहिली होती. मागचा स्टंप खुला सोडला होता आणि नंतर गोलंदाजाने पाठीमागून मात्र मधल्या स्टिकचा वेध घेतला होता, मधल्या यष्टीवरती बॉल जाऊन आदळला होता. त्यामुळे इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय.
शॉर्ट ऑफ लेंथ कट करायचं होतं, ऑफ स्टंपचा बाहेर. चांगली बॉलिंग करत आहेत. पहिला लेंथ बॉल होता, त्यानंतर थोडासा लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ राईज झाला, बॉल बाहेर निघत असताना विथ द अँगल विकी भोईर ओव्हर द विकेट. आज विकी भोईरनं खूप चांगलं व्हेरिएशन सादर केलंय. प्रत्येक बॉल जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याने हाताळण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये त्याला यशही मिळतंय. मगाचा बॉल जर आपण पाहिला तर थोडासा डाऊन द लेग स्टिक होता आणि थोडासा कमी बाउन्स त्या वेळेला मिळाला, परंतु इथे मात्र तितका चांगला बाउन्स मिळतोय आणि ऑफ स्टंपच्या थोडीशी बाहेरची लाईन त्याने पकडली आहे. हो, प्लेट ऑनची शक्यता होती. इनर एज घेऊन बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपर कडे आलाय. सुपर बॉलिंग जखडून ठेवतो आता फलंदाजांना, जागाच दिली नाही पहिल्या 4 बॉलमध्ये. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ बऱ्यापैकी धावा आल्या. आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 धावा स्कोरबोर्ड वरती बघितल्या, परंतु त्यानंतर सचिन नाईकने जो काही कमबॅक करून दिला आपल्या मॅच मध्ये आपल्या टीमला, फक्त 1 धावेची ओव्हर. आणि या वेळेला मात्र विकी भोईर 4 चेंडू हाताळलेत, फक्त 2च धावा त्याने खर्च केलेत. अप्रतिम स्टार्ट. मागचा 12 बॉलमध्ये फक्त 2च धावा. टॉप एज हवेमध्ये बॉल, विकीचा कॉल आहे, सेल्फ फॉलो थ्रू मधून पोहोचला, कॅच ड्रॉप. एक सहज सोपा वाटणारा झेल इथे सुटला आणि त्यालाही असं वाटतंय की बॉल कसा सुटला पा. आता ही रिॲक्शन त्याची पाहायला मिळते आपल्याला स्क्रीनवरती. नाराज आहे थोडासा, मात्र जीवनदान मिळते सुहास पवारला. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 15 धावा, 16 धावा माफ करा. चला आता मात्र हा झेल आपण पाहिला. विकी अगदी एकदम इझी हा कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये होते. जास्त कोणतेही या ठिकाणी त्याने धावपळ केली नाही, एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु अशाच वेळेला बऱ्याचदा आपण झेल सुटताना बघतो ज्या वेळेला क्षेत्ररक्षक खूप टेन्शन फ्री असतो किंवा मग अगदी कम्फर्टेबल असतो ती कॅच घेण्यासाठी. क्रिकेटचा खेळ असाच कॅमेरॉन सरड्यासारखा बदलणार आहे. सहज सोपा झेल होता तो सुटला आणि असं बऱ्याच वेळेला घडतं आणि कठीणातले कठीण झेल टिपले जातात. आणि रात्रीच्या वेळेला आपण ज्या वेळेला असा हवेत हरकत करत बॉल स्वतःकडे येत असतो ना, त्यावेळेला त्या बॉलला जज करणं थोडंसं कठीण असतं. थांबलाय फलंदाज, लेफ्टर केलंय बॉलला, पण अनुमान त्याचा पूर्णपणे चुकला. हा डॉट बॉल आलेला अवे फ्रॉम द बॉडी. 4 षटकांचा खेळ संपला. फक्त आपण धावा फलकावरती पाहतोय इन स्विंगर पहा, बॉल पडला आणि त्यानंतर आत आलेला. 16 ला 2. 16 धावा झाल्या, 2 फलंदाज बाद. काही सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केले जातील. राजूभाऊ म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. शिव चेरोबा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वरुण एस पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण राजूभाऊ म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण करावा. सुस्वागतम. शिव चेरोबा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ म्हात्रे साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय वरुण एस पाटील साहेब यांच्या वतीने. त्यानंतर महेश दशरथ मुकादम साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. संजय कराळे यांना मी विनंती करेन समाजसेवक महेश दशरथ मुकादम यांचा सन्मान आपण करावा. महेश दशरथ मुकादम यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. यानंतर शैलेश सूर्यकांत पाटील साहेब उपस्थित आहेत. शिवचेरोबा सामाजिक संस्था खजिनदार. कैलाश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण शैलेश सूर्यकांत पाटील यांचा सन्मान आपण करावा. यानंतर नंदू धुळे साहेब पहलवान, नॅशनल लेवलचे पहलवान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर नंदू धुळे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. सुहास म्हात्रे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नंदू धुळे साहेबांना सन्मानित करावं. पहलवान नंदू धुळे यांचा सन्मान इथे केला जाईल. जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या सन्मानानंतर आणखीन 4 सन्मान आहेत. लगेच परत इकडे येऊया. जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे. धन्यवाद. विजय पावले ऑन साइडला पिकअप शॉट, ज्युसी फॉली, मिड विकेट सीमा रेषेचा बाहेर. ग्रामीण धमाका बिग बॅश षटकार. याला म्हटलं जातं टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. बॉटम हँडचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. मनगटी फटका. म्हणूनच म्हटलं जातं मराठीमध्ये की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छा शक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. असाच काहीसा हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब फटका. काउंटर अटॅक. टॉस साठी मी पुढच्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करेन. मौलिक 11 चेंज सेकंड बडोली बी आणि CR पाटील फाउंडेशन तुर्बे. नेक्स्ट मॅच आहे. कर्णधार रिपोर्ट करा टॉस साठी. पुन्हा लॉफ्ट केलाय. लॉग ऑन द फिल्डर पाहतोय, जज करतोय, पाहतच राहील. बनलाय प्रेक्षक तो. पवारचा दुसरा वार षटकार. परंतु तिकडे मंगेश म्हात्रे साहेबांना काही झेल पकडता आला नाही. जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. अप्रतिम टायमिंग. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ट्रॅक, सीधी बॅट, नो बकवास. या 6 धावा.
पहिल्या मॅच मध्ये विवेक शेलारने वार केले होते, या मॅच मध्ये सुहास पवार. वादळापूर्वीची आपण शांतता अगोदर बघितली, आता ते वादळ आलंय की काय. 2 षटकार विजय पावलेच्या विरुद्ध, फ्रंटलाईन बॉलरच्या विरुद्ध षटकार आलेले आहेत आणि या षटकारांची नितांत गरज होती. स्कोर बोर्ड वरती धावफलकावरती आपण पाहतोय धावा सध्या 28. ऑफ लीक केलाय, काउफेसला फिल्डर समोर, वेल कॅच, फटका फसला त्या ठिकाणी. हेलिकॉप्टर आणि पावलेने कमबॅक करून दिलंय. सुहास पवारची खास विकेट त्याने मिळवली या मॅच मध्ये. धक्का बसतोय तो तिसरा. 12 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. 16 होत्या पूर्वी, आता 28 झाल्यात आणि विकेट पडली आहेत. तर विकेट ब्रेक मध्ये काही सन्मानित आपण घेऊयात. अनिल शिंदे साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. नजीमुल्ला ट्रॉफीचं आयोजन जे केलं जातं, सगळ्यात चांगली स्पर्धा मागच्या हंगामामध्ये संपन्न झाली. स्टेडियम मध्ये, दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये त्यांचा सन्मानित केला जाईल. महेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण अनिल शिंदे साहेबांना सन्मानित करावं. नजीमुल्ला ट्रॉफीचं आयोजन, ज्या आयोजनामध्ये सर्वात महत्वाची भूमिका अनिल शिंदे यांची असते, त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यानंतर कृष्णा खेडुळकर सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. महेश पाटील यांना विनंती करतो कृष्णा साहेबांना आपण सन्मानित करावं. सामाजिक कार्यकर्ते कृष्णा खेडुळकर यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. यानंतर सामाजिक कार्यकर्ते पिंट्या कोळी उपस्थित आहेत, या आपल्यालाही सन्मानित केलं जाईल. पिंट्या कोळी सामाजिक कार्यकर्ते. संजय कराळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश कराळे यांचा देखील सन्मान केला जाईल. जाऊया आता कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. सन्मानाबरोबर आपण होऊया त्या मॅचच्या दिशेने. आयकॉन सुहास पवारची विकेट मिळवली 2 षटकारानंतर. आयकॉन विजय पावलेने आणि दुसरा आयकॉन आलाय गोटेकर बी. साईड मॅन ऑफ बरोडी अजय पाटील. हो, समोर होता, सॉफ्ट हँडने फक्त ढकलून दिलं. सिंगल कंप्लीट केलेली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आता आपण पाहतोय रोशनजी ती 29. येस, ईट का जवाब पत्थर से 2 सोनार की 1 लोहार की असं मात्र पाहायला मिळालं. 2 षटकार आले, त्यानंतर विजय पावलेनं मात्र लगेचच तिसऱ्या बॉलवर विकेट मिळवली. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेला तो फटका होता. पुरेसा बॅटिंगचा फ्लो जो आहे तो प्रॉपर फिरवला नव्हता. त्यामुळे तसं बघायला गेलं तर मनगटात पुरेशी ताकद, जसं आपण मगाशी म्हटलं, तर ती नव्हती या वेळेला त्या फटक्यामध्ये, त्यामुळे ती विकेट आली आहे. हो, वेगाने पायावरती आदळलाय, लाऊड शाउट, स्ट्रॉंग अपील होती. आताही पावले सांगतायत की एक्झॅक्ट समोर गवसलेले आहेत, पण अंपायरचा स्पष्टपणे आलाय नकार. आतापर्यंत विजय पावले जसं बघायला गेलं तर थोडासा महागडा ठरला असं म्हणावं लागेल या मॅच मध्ये तरी, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या स्पेलची ही शेवटची ओव्हर जरी असली तरी आतापर्यंत त्याने 22 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट पटकावली आहे. या वेळेला सुद्धा मात्र थोडासा आश्चर्यचकित झाला. कुठेतरी पंचांच्या निर्णयावर त्याला अपेक्षित होतं की आउट देतील, परंतु तसं झालेलं नाहीये. त्यामुळे पंचांना कुठेतरी प्रश्न विचारला गेला विजय पावलेच्या माध्यमातून. 5व्या षटकातील शेवटचा बॉल. पावले कमी गती, चेंज ऑफ पेस आला, आणखी एक डॉट बॉल. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती, विकेट पडलेले असताना 3. 29 धावा 5 ओव्हर नंतर 3 फलंदाज बाद. महेश भालेराव आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. कैलाश पाटील यांना विनंती करतो महेश भालेराव यांना सन्मानित करावं. यानंतर रमेश मुकादम यांचा सन्मान इथे केला जाईल. महेश पाटील यांना विनंती करतो रमेश मुकादम यांचा सन्मान आपण करावा. या रमेशजी. रमेश मुकादम. यानंतर भूषण कराळे यांचा सन्मान इथे केला जाईल. सुहास म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते भूषण कराळे यांना आपण सन्मानित करावं. आणि अनिल पाटील यांचा सन्मान केला जाईल. सुहास म्हात्रे यांना विनंती करेन आपण हा सन्मान करावा. अनिल पाटीलचा सन्मान संजय कराळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अनिल पाटील यांचा सन्मान करावा.
संजय कराळे सन्मान करतील अनिल पाटील यांचा. जाऊया या सन्मानासह परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्सकडे. 29 धावा, 5 षटकांचा खेळ संपलाय. 6व्या षटकाची सुरुवात बॉलिंग मार्कवरती धीरज भोईर. स्टॉप केलाय, शॉर्ट थर्डला फिल्डर आहे, स्टॉप केला बॉलला त्यांनी. एक धाव सहजरित्या मिळते. रोशनजी आपण पाहतोय सुरुवातीला जसा डाव सुरू झाला टार्गेट जरूर त्यांच्याही मनामध्ये असेल की आपण 70-80 मारू, पण आता मी म्हणेन की त्या 70-80 पाऊंड जमणार नाही, तुम्हाला 55-60 पाहाव्या लागतील. नक्कीच. आणि जो बॉल इथे हाताळायला गेला होता अगदी शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू ज्याला म्हटलं जातं, वाईड लाईन यॉर्कर, ज्या बॉलचा सातत्यपूर्ण स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये वापर गोलंदाजांच्या माध्यमातून केला गेला, त्यामुळे फक्त एकाच धावेवर कुठेतरी समाधानी राहावं लागलं फलंदाजांना. ऑन साइडला टर्न खेळायचा प्रयत्न होता, व्यवस्थित इथेही कनेक्शन नाही. वारंवार जयंत डिंगोरेच्या अगेन्स्ट डॉट बॉल आलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी सध्या बॅकफुटला आपण पाहतोय श्रीराम फाउंडेशन गोटेगर बीला. या पुढच्या दोन्ही कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती असेल. मौलिक 11 चेंज मडोली बीचचे कॅप्टन, शेवटचा ऑफिशियल कॉल. CR पाटील फाउंडेशन तुर्बेचे कॅप्टन या ठिकाणी भूषण पाटील आलेले आहेत. 31 for 3, 31 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट पडलेले आहेत. अजय पाटील आता मोर्चा सांभाळावा लागेल, जबाबदारी त्याला घ्यावी लागेल आणि त्या जबाबदारीने धावा देखील त्याला बनवाव्या लागतील. स्वीट हिटचा प्रयत्न इथे तो फसलाय. नाराज आहे अजय, कारण बॉल बाहेरच निघत होता आणि त्याच दिशेला त्याला मारायचं होतं. विथ द अँगल आलेलं धीरज भोईरपा. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला सुद्धा चेंडू, परंतु बॅट थोडीशी वर राहिली, बॉल थोडासा खाली राहिला. हा अनइव्हन बाउन्स मगासपासून फलंदाजांना सतवतोय. स्ट्रेट बॅट लॉफ्ट केलाय, फ्लॅट लॉंग ऑन द फिल्डर आणि अजय पाटील देखील बाद होईल. कॅच आउट. 31 for 4, 31 ला चौथा झटका बसतोय. बॅटिंग करणार आहे श्रीराम फाउंडेशन गोठेकर बीला. नक्कीच इथे संयमाचा बांध कुठेतरी तुटला, कारण मगासपासून धावांसाठीचा संघर्ष करत होते, फाईट करत होते. कुठेतरी मात्र या वेळेला आपण जर पाहिलं तर झगडत होते फलंदाज. जयंत डिंगोरेने 9 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय, फक्त 3च धावा त्याने बनवू शकलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने मात्र आपण नुकतंच विकेट आलेली पाहिली ती अजय पाटील सारख्या फलंदाजाची. अवघ्या 2 धावा त्याने बनवल्या आणि झेलबादून माघारी परततोय तंबूच्या दिशेला. इजाजला आपण बघितलं, इजाज कुरेशी लॉंग ऑनला होता, फार चांगला झेल हाताच्या उंचीमध्ये टिपलेल्या ज्या झेलने अजय पाटीलची विकेट मिळवली आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6व्या क्रमांकावरती आतिश भांडेला आतिशबाजी करावी लागेल. रोशनजी आपण स्क्रीनवरती पाहतोय कस्टमाइज बॅट्स. तुम्हाला जर या बॅट्स हव्या असतील तुमच्या आवडीनुसार बनवून, तर जरूर वरती जो नंबर तुम्हाला पाहायला मिळतो त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या आवडीचा पसंतीचा बॅट बनवून घेऊ शकता. न्यू लॉन्च येत्या 8 जानेवारीला नवीन जर्सीज तुम्हाला पाहायला मिळतील 70-70 दारे. लॉफ केलाय, रडार मध्ये बॉल आला आणि तो थेट चाललाय आउट ऑफ द पार्क. भांडेने आतिशबाजीला सुरुवात केली आहे. पहिला षटकार राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क. काय जबरदस्त ताकद पाहायला मिळते. अप्रतिम टायमिंग सोबत वाईडिश लॉंग ऑन डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय फलंदाजांनी आता या फटक्यासोबत. स्लॉग हिटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पिंच हिटर आहे गोटेकर बीच आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. पण अनेक गोष्ट मी निदर्शनात आणेन. विकी बोईरला पण पाहतोय विदाउट शूज तो खेळतोय. गावाप्रती असलेली निष्ठा, जिद्द, प्रतिष्ठा आणि त्यासाठी इंजरी जरी असली तरी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. फुल टॉस आलाय, बॉलर्स बॅक. इजाद पुन्हा ऍक्शन मध्ये असेल लॉंग ऑनला, एकदा मिळेल आणि अर्थातच आपण बघितलं तर आता आतिश भांडेकडे स्ट्राईक असेल. स्कोमोज ऑन आफ्टर 6 ओव्हर 38 for 4, 38 धावा धावफलकावरती 4 विकेटचं नुकसान. आतिशने मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आगाज केलाय. अंजामही द्यावा लागेल, धावफलकाला मात्र कुठेतरी आकार द्यावा लागेल. जसं हिंदीमध्ये म्हटलं जातं की मेरे वक्त का आखरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. त्यामुळे अशीच बॅटिंग करत राहावी लागेल आतिश भांडेला जर आपल्या संघाच्या धावसंख्येला चांगल्या स्थितीत घेऊन जायचं असेल. 6 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 गडी बाद 38 धावांवरती. बरोबर आपण पाहतो 29 मिनिटांमध्ये पहिली 6 षटकं टाकलेले आहेत. कमिंग सून गुजरात टेनिस क्रिकेट लीग सीझन 1, ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 12 लाख रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 6 लाख रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी दुचाकी,
बेस्ट बॅट्समनसाठी 25,000 रोख रक्कम, बेस्ट बॉलरसाठी 25,000 रोख रक्कम, बेस्ट फिल्डरसाठी 10,000 रोख रक्कम आणि आमंत्रित 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कमिंग सून गुजरात प्रीमियर लीग सरपंच चषक बंटी ट्रॉफी भिवंडीचा गुरुदत्त चौटायरवा क्रीडानगरी मानकुली भिवंडीवरती पाहायला मिळेल आपल्याला. बंटी 11 बरोडी आदरणीय रणजीजी ज्ञानेश्वर पाटील साहेब आणि प्रथमेशजी बंटी शेठ पाटील यांच्याकडून. मौलिक 11 चेन सेगे मडोली बीच कॅप्टन विशाल पाटील. तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल मंचाशी लवकरात लवकर संपर्क साधा. होळ्यात या मॅचच्या दिशेने पहिल्या डावाचं शेवटचं षटक नाईक आलाय आणि त्याच्या विरुद्ध आलेला भव्य षटकार क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. आता मात्र इथे हात खोलायला सुरुवात केली आहे. संयमाचा बांध तुटलेला आहे. संघासाठी जर धाव्या बनवायच्या असतील तर धावा बनवायसाठी मात्र मला बॅटिंग करावी लागेल हे मात्र आता आज दाखवून दिलं कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आतिश भांडेने. हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आपल्याला बघायला मिळतोय. जिंकायचं म्हटलं की योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढावा लागतो. वेळ हुकली की हुकमाचे एक्के देखील वाया जातात. 6व्या क्रमांकावरती आलाय. पहा त्याची रिॲक्शन. ॲग्रेशनने तुम्हाला खेळावंच लागेल कारण सुरुवातीला ज्या फलंदाजांना मात्र नेस्तनाबूत करणारी गोलंदाजी झाली होती आणि त्याच आता गोलंदाजांच्या विरुद्ध येणारे षटकार. 6व्या क्रमांकावरती आलाय. 6चा पाडा 2 षटकार आणि धावफलकाला उभारी चालना देत असताना श्रीराम फाउंडेशन गोठेकर बीचं धावफलक सध्या 44. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आणि हेच अपेक्षित असतं. हे हाणामारीचं षटक आहे. स्लॉग ओव्हर आहे. ही डेथ ओव्हरची खेळ आहे आणि यामध्ये तुमच्याकडे आता वेळ नाहीये आणि तुम्हाला जर संघाची वेळ बदलायची असेल तर अशीच बॅटिंग करावी लागेल. हे कुठेतरी आज त्यांनी दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर. आतिश करतो मैदानाच्या आतमध्ये आतिशबाजी. हा दुसरा षटकार आणि 44 विथ लॉस ऑफ 4. मनामध्ये त्याचा देखील एक टार्गेट सेट आहे. त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी जिद्दीने लढतोय. 6व्या क्रमांकावरती आला 2 षटकार. धावफलकावरती आपण पाहतोय 44. तर भावेश नाईकचं देखील भव्य स्वागत त्याने केलेलं आहे. मोठा षटकार आला. 2 गगनभेदी षटकार आपण त्याच्या बॅटमधून बघितलेत. फुल टॉस फ्लॅट आलाय. वाईड लॉंग ऑन. इजा धावतोय मात्र बॉल त्याचा अधिक वेगाने धावलाय. वाईड लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. आपल्या संघासाठी तो आज संकटमोचक म्हणून मैदानामध्ये आलाय. तारणहार बनलाय संघाचा. संघाच्या धावफलकाला आकार देतोय. संघाच्या धावफलकाला सावरतोय आणि धावसंख्येला पुढे घेऊन जातोय. धावफलक पुढे सरकतोय 48 धावांवर. सुसाट सुटला आतिश भांडे. ऑन साइडला टर्न करण्यात आलं. चौकारासोबत धावफलकावरती आपण पाहतोय धावा 48-48 धावा. बॉल अजूनही शिल्लक आहेत. रोशन आपण पाहतोय 4 या डावातील. पाहूया टार्गेट काय सेट होत आहे. नाईक हेलिकॉप्टर लिफ्ट करायचं होतं बॅटच्या साह्यानं. बॉल लिफ्ट तर झाला नाही. ड्राईव्ह झालेला आहे. मिड विकेट मध्ये आपण पाहतोय. सेकंडचा कॉल. या क्षणाला क्रॉसिंग झाली की नाही हे इम्पॉर्टंट असेल. विकेट तर जाणार होती आतिशला देखील माहिती आहे आणि दुसऱ्या बाजूने विकेट सॅक्रिफाईस करतोय आता जयंत डिंगोरे. यामागचं कारण हे आहे की आतिश भांडे चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि आतिशला जर स्ट्राईक द्यायची असेल, आतिशला जर स्ट्राईक मिळवून द्यायची असेल तर मग त्याला कुठेतरी आपल्या स्वतःची विकेट कुठेतरी बलिदान करावी लागली असंच म्हणावं लागेल. त्यामुळे विकेटचं होतं पतन. बऱ्याच बॉलला तो संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण जर जयंत डिंगोरेची बॅटिंग पाहिली तर फक्त 3 धावा त्याने बनवू शकलेला आहे आणि आता मात्र त्याची विकेट येताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आतिशकडे स्ट्राईक असेल. नवीन फलंदाज ऑफ स्ट्राईक येतोय मनीष लहाने. पण सध्या गोटेकर बीचे समर्थक पॅव्हलियन हेच म्हणत असेल की स्ट्रायकिंग एंडला आतिश भांडे असावा आणि त्याचा बॅटमधून मॅक्सिमम रनचे फटके यावे. 49 वरती धावफलक आहे. त्याला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. सध्या बॉल 5 चेंडूंचा सामना त्याने केला आणि 18 वरती नॉट आउट आहे. या डावामध्ये 3 बॉल अजूनही बाकी. नाईक ओव्हर द विकेट. ओहो खोलात अनप्लेएबल. बॅटचा फ्लो खाली आणण्यास भाग पाडणारा चेंडू होता. शांत केलाय. ब्रह्मास्त्र इथे हाताळलंय. परफेक्ट टो क्रशर इकडे पाहायला मिळाला. हात खोलण्याची कोणतीही संधी नाही. अनप्लेएबल डिलिव्हरी होती. नाराज आहे, निराश आहे या वेळेला मात्र या चेंडूवरती. परंतु क्रिकेटचं एक सूत्र आहे, चांगल्या चेंडूंचा सन्मान करा आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवा. सन्मान तुम्हाला द्यावाच लागेल आणि तो सन्मान दिलाय आतिश भांडेने. स्टिल 2 to go. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पुन्हा मिडल आणि लेगला यॉर्करचा प्रयत्न होता. ऑन साइडला ग्लान्स केला. गॅप मध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेस मोठी फील्डर धावतोय पण बॉल त्याला अडवता आला नाही. सीमा रेषेचा बाहेर. आतिशच्या बॅटमधून आणखी एक चौकार. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. अगदी शेवटच्या क्षणाला बॅटिंगसाठी तो मैदानामध्ये आला आणि संघ
चौकार आपण पाहतोय लेग लान्स करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिजन मध्ये फिल्डरने इथं वेगाने धाव ठोकली होती, पण मात्र ती अपयशी ठरली. बॉल त्याला चेस करून गेला सीमारेषेच्या बाहेर. या चौकारासोबत धावफलकावरती श्रीराम फाउंडेशन गोठेकर बी आपण पाहतोय 53. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि त्याला देखील कॅपिटलाइज करायचं आहे फलंदाज आतिश बांडेला. ऑन साइडला आपण पाहतोय आता लॉंग ऑनला फिल्डर आहे, मिड विकेटला फिल्डर आहे, स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडासा बॅकवर्ड फाईन लेग आत आहे, लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हरला फिल्डर बाहेर. फुल टॉस बॉल बॅटवरती स्लाइस झाला, फिरला थोडासा, व्यवस्थित कनेक्शन नव्हते इथे. शॉर्ट कव्हरला थ्रो आलाय स्ट्रायकिंग एंडला, पण धावा सहजरित्या मिळतात त्या 2. आणि आता आपण जाऊयात थर्ड अंपायर कडे. अंपायर्स कॉल, येस अंपायर्स कॉल आहे. आपण जाऊयात थर्ड अंपायर जरूर आपल्याला सांगतील. शेवटचा हा बॉल होता ज्यावरती नक्की अटेम्प्ट कुठे केलेला आतिश बांडेने. अबाउट दी वेस्ट असेल तर जरूर अंपायर्स कडून डिसिजन येईल, अन्यथा हा डाव संपल्याची घोषणा अंपायर्स करतील. चांगली बॅटिंग शेवटला येत असताना आतिशने जी आतिशबाजी केली त्यामुळे फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवाय. इट इज फेअर डिलिव्हरी, इट इज फेअर डिलिव्हरी. सो डाव संपला पहिला आणि जिथे बॅटिंग करत असताना श्रीराम फाउंडेशन गोठेकर बीने वाशी इंडियन्स धारावीच्या विरुद्ध सजवलेल्या त्या 55 धावा 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. आपण लगेचच वळूयात रोशनजी. येस, श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी संघासाठी एक प्रकारे तारणहार म्हणून आज उभा राहिला आतिश बांडे. काय जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. वैयक्तिक 16 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्या आणि आज आपण जर पाहिलं तर धावफलकाला एक चांगला आकार दिला किंवा धावफलक कुठेतरी एक चांगलं सजवलं त्याने. 55 वर 5 आणि गणेश डिंगोरेकडे आपण जर पाहिलं तर चांगला संघर्ष त्याने केला. सुरुवातीला तो आउट झाला, त्यानंतर जयंत डिंगोरेने मात्र खूप मोठा संघर्ष केला. त्याला पण 9 चेंडू 3 धावा बनवून नंतर मग आउट झालेलं पाहिलं. विकेट सॅक्रिफाईस केली होती त्यावेळेला. रोहन शेळके 7 धावा, सुहास पवारने मात्र 10 चेंडू 16 धावा बनवल्या. अजय पाटील वैयक्तिक 2 धावांवर तर आतिश बांडे 8 चेंडू 24 धावांवर नॉट आउट राहिले या मॅच मध्ये. एकूण धावसंख्या झाली 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 वर 5 आणि जिंकण्यासाठी येत्या डावामध्ये मध्यानामध्ये मात्र आवाजात बदल नक्कीच होईल, परंतु मॅचच्या उत्तरार्धामध्ये हा सामना जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता. टॉस टाइम इथे झालेला आणि टॉस करण्यासाठी राजूभाऊ म्हात्रे साहेब शिवचेरोबा सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष आणि अनिलजी शिंदे इथे उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण एक चांगल्या ट्रॉफीचं आयोजन दरवर्षी पाहतो. नजीमुल्ला ट्रॉफी मागच्या हंगामात देखील खूप चांगली गाजली आणि राजूभाऊ यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करावा. कॉल कोण करणार आहे? विशाल करेल कॉल. हेड्स कॉल केलाय विशालने. इट इज टॉस इथे जिंकलेला आहे. मौलिक 11 चेंज द गेम वडवली या टीमने. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. शुभेच्छा देऊन खूप खूप धन्यवाद. विशाल, या मॅच मध्ये टॉस आज तुमच्या बाजूने लागलेला आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. पहिला जो सामना होता शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला आणि एक चांगलं टार्गेट तुम्ही सेट केलेलं होतं आणि शेवटी आपण पाहिलं की 3 धावांची आवश्यकता असताना ऋतिकने ऑलमोस्ट सामना घशातून खेचून आणला होता टीम धारावीच्या, परंतु शेवटचा चौकार आला आणि शेवटी तो संघ जिंकला. त्या सामन्याबद्दल आणि आता तुम्ही जो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, तुम्हाला काय वाटतंय की कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल आणि त्या सामन्याबद्दल देखील जाणून घ्यावं लागेल? अगोदरचं जे झालं, ज्यावेळेला आपण लीग मॅच खेळतो त्यावेळेला आम्ही ते विसरून जातो, कारण का जे झालं ते परत येऊ शकत नाही. आणि आता जी मॅच आहे त्याबद्दल आम्ही विचार करतोय की आता जी फायनल मॅच आहे, कारण का ही जिंकलो तरच आपल्याला पुढे चान्स आहे. त्याच्यामुळे आमच्या पूर्ण टीमने हा विचार केला की ही मॅच जिंकायची आहे आणि आपल्याला पुढे आपलं जे अस्तित्व आहे या टुर्नामेंटमध्ये ठेवायचं आहे. बॅटिंग तर तुमची खूप चांगली झाली, परंतु गोलंदाजीमध्ये थोड्याशा चुका पाहायला मिळालेल्या आहेत. टीम हर्डल झाले असेल, टीम मीटिंग झाली असेल, त्याच्यामध्ये काय चर्चा झाल्या? थोडा डिसिजनमध्ये चुकीचं झालं की ज्या वेळेला कावाला बॉलिंग द्यायची होती, कारण का कावाने 4 रनची गोलंदाजी करून सुद्धा आम्ही शुभमला ज्यावेळेला त्या एंडने यूज केलं, ज्यावेळेला 46 धावांची गरज असताना 3 ओव्हरमध्ये, त्यावेळेला आमचा जो स्ट्रायकर गोलंदाज होता त्याला आम्ही न यूज करता पुन्हा शुभमला आणलं. तिथे आमचं थोडंसं चुकीचा निर्णय झाला आणि क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली. ती पुन्हा आम्ही दुरुस्त करून पुन्हा त्याच उत्साहाने हा सामना खेळलो. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला विशालने. भूषण, मागच्या मॅचमध्ये फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली तुमच्या टीमची. CR पाटील फाउंडेशनने खूप कमी धावा केल्या, 44 लक्ष विरोधी टीमच्या समोर होतं आणि ते अगदी सहज त्यांनी चेस केलं. याही मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तर काय वाटते किती टार्गेट सेट करायला पाहिजे आणि आता बॅटरकडून कशा अपेक्षा तुम्ही कराल, कारण मागच्या मॅचमध्ये खूप कमकुवत फलंदाजी तुमची वाटली?
नक्कीच तुर्भे संघ हा नेहमीच बॅटिंगसाठी जाणला जातो. बॅटिंग युनिट खूप चांगली आहे, बट आज डिलिव्हर झाली नाही पहिल्या मॅचमध्ये. नेवर माइंड, कारण की लीग मॅच हे ग्रामीण क्रिकेटर खूप कमी खेळतात. तर आता नॉकआउट स्टेज आला आहे, तर त्याच रीते 60-65 रन करण्याचाच प्रयत्न असेल. 60-65 रन जर केले तर समोरच्या टीमला देखील आम्ही रोखू शकतो. सो जेवढे बॅट्समन आहे त्यांनी 15-15 रन ज्यांनी केले तरी इनफ आहे या विकेटवर, कारण की विकेट अशी नाही का तुम्ही कंटिन्यू 4-5-6 लाईनीत मारू शकता. सो सर्व बॅट्समनांनी जिम्मेदारी करून 60-65 बोर्डवर लावायचे, एवढंच आमचं एम असेल. टेप बॉलचं षटक जे हेमंतने हाताळलं, आतापर्यंतच्या या टेप बॉलच्या षटकामध्ये सर्वाधिक जास्त धावा तुमच्या टीमने खर्च केलेल्या आहेत. तर या मॅचसाठी काही प्लॅनिंग, कारण ज्यावेळेला सेकंड इनिंगमध्ये तुम्ही धावा डिफेंड करण्यासाठी उतराल त्यावेळेला अन्य कुठला गोलंदाज किंवा त्याच्याविषयी चर्चा झाली का टीम मॅनेजमेंटमध्ये? हो नक्कीच, मगाशी पण टेपवर ॲक्च्युली भाविनलाच द्यायची होती, कारण की तो चांगली बॉलिंग करतोय. सध्या तुम्ही ISPLच्या फॉर्मॅटमध्ये देखील त्याला ऑप्शनमध्ये पाहिलात तर खूप मेहनत करतोय. मात्र थोडंसं एका डिसिजनमुळे मला वाटते त्याला बॉल हातात घेण्यात आला नाही, तर आमचा आता डिसिजन असेल की टेप बॉल त्याच्याकडनं बॉलिंग करून घ्यायची. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. भूषण तुम्हाला देखील नुकताच टॉस झालाय या मॅचचा, आणि टॉस इथे जिंकलाय मौलिक 11 चेंज द गेम WB या टीमने, आणि विशालने परत एक वेळा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय यानंतरच्या सामन्यामध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया, प्रशांत आदवडे सरांचा आवाज ऐकू, मी तिथे जॉईंट होईन. आणि आता या मॅचमध्ये नक्कीच एक चांगलं टार्गेटही सेट झालंय, मॅच चांगली होईल हीच अपेक्षा आपण करूया. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. शुक्रिया कुणाल जी. जीतने के लिए 56 रनों का टारगेट रखा गया है. श्री राम फाउंडेशन गोटीगर की टीम बल्लेबाजी करते हुए 55 रन बनाया, और वाशी इंडियन दारों के सामने 56 रनों का टारगेट है. 56 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त हुए तो बिल्कुल आने वाला समय बताएगा. महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2025 में सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. और फिलहाल आप देख सकते हो इस वक्त स्क्रीन पर तारीबाई और अनिल जी शिंदे आने वाले मैचेस के बारे में बिल्कुल बहुत सारी चर्चा कर रहे हैं. 70-70 और नजीमुल्ला ट्रॉफी. उसी तरफ अनिल जी शिंदे, बस आपको मैं देख रहा हूँ चेहरे पर मुस्कुराहट है और सफलता की ओर बढ़ते हुए कदम. बहुत ही अच्छा खेल मैदान के अंदर ग्रामीण धमाका बिग बैश 2024 में 2024-2025 में आप देख रहे हैं. कॉम्बॉक्स में हमारे साथ IPL की मखमली आवाज कुणाल दाते भी जुड़ चुके हैं. सर आपका स्वागत है. धन्यवाद प्रशांतजी. टार्गेट इथे सेट आहे, 56 धावा करायचे, चांगलं टार्गेट आहे. मॅच मध्ये मजा येईल, नो डाऊट. आणि कसं वाटतंय प्रशांतजी, या स्पर्धेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच तुम्ही बिग बॅशच्या कुठल्या सिरीज मध्ये जोडले गेलेला आहात? निश्चित प्रत्येकाचं स्वप्न होतं बिग बॅश करणं, आणि आज ते स्वप्न माझं सुद्धा साकार झाले. त्याबद्दल निश्चितच तारीबाईंचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. कुणाल दाते यांनी नवी मुंबईसारख्या प्रीमियर लीगमध्ये सातत्यानं संधी दिली, परंतु बिग बॅशचा दरवाजा या निमित्तानं उघडला आहे. त्याबद्दल खूप समाधान वाटतं, आनंद वाटतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमीच बिग बॅशच्या माध्यमातून जो प्लॅटफॉर्म असतो त्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या संकल्पना आणल्या जातात. ती एक वेगळी गोष्ट आहे, म्हणजे त्याचा विचार सातत्यानं कोणी करू शकत नाही. तुमच्या विचाराच्या पलीकडे तुम्ही विचार न करणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्याच्या पलीकडे जाऊन बिग बॅश मध्ये नवीन संकल्पना येतात, त्या भावतात लोकांना, आणि त्यामुळे उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा ऑनलाईन देखील भेटतो आहे. स्प्रे घेऊन जा, फर्स्ट एड किट. थोडीशी दुखापत झाली आहे त्या खेळाडूला. बॉल हातामध्ये ज्या वेळेला आला, बोटावर तो बॉल लागलाय. कुछ तरीके लिए खेल बिल्कुल रुका गया है. और बाबिश या स्पर्धेची चर्चा कुणालजी खूप मोठ्या प्रमाणात होते, कारण आपण बघितलं तर माहिती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 जी संकल्पना आहे ती देखील प्रेक्षकांना भावलेली आहे, आणि त्याचे शिल्पकार आपल्या स्क्रीनवरती आहेत, उद्घाते स्क्रीनवरती आहेत वरुण पाटील साहेब. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक मानाची लाख मुलाची प्रतिष्ठेची स्पर्धा सध्या आपण पाहतोय 70-70 वरती. आणि हो, आजच्याही रात्रीच्या खेळामध्ये वरुणेश पाटील साहेब 5 लाख व्ह्यूवरशिप आपल्याला प्राप्त झालेली आहे, आणि 3 मिलियन्स म्हणजे 30 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत आपली स्पर्धा पाहिलेली आहे या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या माध्यमातून. थोड्याच वेळात या परिसराचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे साहेब यांचं देखील आगमन होणार आहे, आणि आपण पाहतोय की त्यांचेच कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थाने वरुणेश पाटील साहेब, वरुणेश पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, दैदिप्यमान सोहळा, तिसरं पर्व,
तिसऱ्या पर्वामध्ये देखील सगळ्या गोष्टींची पूर्तता आणि ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी झळाळी या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. प्रत्येक कॅप्टन ज्या ज्या वेळेला या स्पर्धेमध्ये येतोय, काल तर एकाने ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप असाही उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून केला होता. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची काल या क्रीडांगणावर होती आणि आपण पाहिलं की एक सामना ऑलमोस्ट 50,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी को करंट व्ह्यूवरशिपच्या माध्यमातून पाहिला. काल ऑलमोस्ट 9,80,000 व त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. 1 मिलियनच्या अगदी जवळ जाऊन आपण काल देखील पोहोचलो होतो. 3 मिलियन्स म्हणजे 30 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिलेली आहे आणि आजच्या रात्रीमध्ये देखील 5 लाख व्ह्यूवरशिप आपल्याला प्राप्त झाली आहे. त्या सर्व व्ह्यूवर्स 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरती आपण बघितलं किंवा मैदानावरती जरी बघितलं तर प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद आणि योग्य वेळा टाळ्यांचा गजर देखील आपल्याला ऐकायला मिळतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावर राजेंद्र चव्हाण साहेब उपस्थित आहेत. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. महेश पाटील यांना विनंती करतो आपण हा सन्मान करावा. राजेंद्रजी चव्हाण साहेब महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत. राजेंद्र चव्हाण साहेब महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत आणि महेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल आणि याच्या पुढचे सन्मान आपण या ओव्हर नंतर करणार आहोत. जे मान्यवर उपस्थित आहेत, हा एकच सन्मान आता केला जाईल. राजेंद्रजी चव्हाण महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी, त्यांचा सन्मान इथे होतोय. पुढील सन्मान आपण या ओव्हर नंतर लगेचच करू. पुढचा बॉल. बढ़िया लाइन, बहुत ही अच्छी गेंदबाजी आदि ने की है. पहले मैच में वो कारगर साबित हुए थे. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में. पर कुणाल जी ज्यादा बैंक बैलेंस नहीं है, इसलिए नबी तुल्य गेंदबाजी करना बहुत जरूरी है. अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. वो 56 धावा करायचे आहेत, परंतु असे मॅचेस रंगतदार होतात हे आपण मागे देखील पाहिले. और सर पर खेलना चाहते थे, जोरदार अपील. विकेट कीपर और बॉलर ने जोरदार अपील की, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं, कोई नुकसान नहीं. लेकिन कमाल की गेंदबाजी कुणाल जी मैदान के अंदर. चांगला बॉल होता. भरपूर स्ट्रॉंग अपील करताना दिसला गोलंदाज, परंतु स्पष्ट नकार इथे आलाय. आदी मडके एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली, परंतु इथे डीआरएस उपलब्ध नाहीये. ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. डीआरएस तुमच्याकडे उपलब्ध नाहीयेत. झेलसाठी कोणताच डीआरएस नाहीये, एलबीडब्ल्यू साठी कोणताच डीआरएस नाहीये. त्याच्यामुळे गोटेकर टीम लगेचच सामना सुरू ठेवा. पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट, म्हणजे तो नॉट आउट राहील. आणि ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचे शिल्पकार सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. नेहमी चर्चा होत असते क्रिकेटच्या बाबतीत. प्युअर क्रिकेट, चांगलं क्रिकेट कसं पाहायला मिळेल याच्यासाठी ही चर्चा होत असते. अनिलजी शिंदे देखील तिथे उपस्थित आहेत. वरुण एस पाटील साहेब यांची ही संकल्पना आहे. त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. तिसऱ्या पर्वामध्ये नजीमुल्ला ट्रॉफीचे आयोजक अनिल शिंदे देखील तिथे उपस्थित आहेत. नजीमुल्ला साहेबांच्या माध्यमातून त्याही स्पर्धेचं आयोजन थोड्याच दिवसात येईल आणि इथे डेड बॉलचा इशारा होईल. अति बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. सामने दिग्गज खिलाड़ी है, सुपरस्टार खिलाड़ी है एजाज कुरैशी, और उनके खिलाफ बहुत बढ़िया गेंदबाजी. आउट ऑफ द स्टंप पिछला जो बॉल था, टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद बाहर की तरफ निकली और उंगलियां फिरते हुए गेंद के ऊपर आदि सदी गेंदबाजी अभी तक आदिनाथ द्वारा हुई है. आगे गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी, फुल लेंथ गेंद थी. ऑफ टाइम के बाहर बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा लगा, गेंद थर्ड मैन की तरफ चल गई. एक रन लेने का मौका एजाज कुरैशी के पास. चांगलं षटक. आतापर्यंत आदिनाथचं नक्कीच या मॅच मध्ये जिंकलेले 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय करणार आहे सुपर 8 साठी आणि तो 7वा संघ ठरणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यामुळे इथून जिंकणं खूप गरजेचं आहे. खूपच चांगला बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल होता. बॅटची कडा घेत असताना फ्लाय स्लिप मध्ये गेला. शॉट थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण नाही मिळणार. इथे एक धाव मिळाली आहे फलंदाज एजाजला. ऑफ टॉप के काफी बाहर, वाइट बॉल का इशारा. और कुणाल जी लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है, तो अनुशासन रखना बहुत जरूरी. सही इलाके में गेंदबाजी करने की जरूरत होती है. थोड़ा सा दिशा से भटकते हुए वाइट बॉल का इशारा. जास्त बाहेर आहे हा बॉल. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. मन बना के ऑन साइड पर स्वीप करना चाहते थे स्क्वायर लीग की तरफ. बीट हुए बल्लेबाज, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन आदिनाथ द्वारा. सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं. क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया. ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर रखा. लाइन बहुत बढ़िया. कदमों का इस्तेमाल किया, गेंद को ड्राइव किया. मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात. जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है. स्कोर पहुंच चुका है इसी के साथ 3 रन बगैर किसी नुकसान के, 4 रन बगैर किसी नुकसान के. चांगले षटक. पहिलं षटक आदिनाथचं. आदिनाथने खूप चांगली गोलंदाजी केली. यानंतर ॲडव्होकेट प्रज्योती भोसले यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. कैलाश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट प्रज्योती भोसले यांचा सन्मान आपण करावा.
पहले ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 4 बगैर किसी नुकसान के। कैलाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय ऍडव्होकेट प्रज्योतीजी भोसले, यानंतर नागेश छत्रे यांनी देखील पुढे यायचंय। नागेश छत्रे आपला देखील सन्मान इथे केला जाईल। कैलाश पाटील आपल्या शुभ हस्ते नागेश छत्रे यांचा देखील प्रज्योतीताईंचा सन्मान झाल्यानंतर नागेश छत्रे यांचाही सन्मान आपण करायचा आहे। आणि नागेश छत्रे यांच्या सन्मानानंतर दिनेश म्हात्रे यांचा देखील सन्मान कैलाश पाटील आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे। नागेश छत्रे आणि दिनेश म्हात्रे यांचा सन्मान कैलाश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल। थोड्याच वेळात कल्याणचे विद्यमान खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा आगमन या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे आणि त्यांची प्रतीक्षा आपण इथे करतोय। त्यांच्या सन्मानासाठी, त्यांच्या स्वागतासाठी वरुण एस पाटील साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते आता इथे उपस्थित झालेले आहेत। थोड्याच वेळात खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे इथे आगमन होईल। अतिथि देवो भव कहते ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा, ये हमारी संस्कृति है, परंपरा है। मेहमानों का सम्मान आपके स्क्रीन पर। रिवर्स स्वीप खेलना चाह रहे थे, गैप में गेंद, थर्ड मैन बॉडी लाइन के बाद 4 रन, भागने की जरूरत नहीं है, नजाकत के साथ गेंद को खेल दिया था बॉडी लाइन के बाहर, 4 रनों के साथ पलटवार किया गया। आउटफील्ड भरपूर फास्ट आहे या क्रीडांगणाची, लाइटनिंग फास्ट आउटफील्ड मध्ये ज्यावेळेला बॉल निघून जातो 38 सर्कल क्रॉस केला की बॉल थांबतच नाही। या ग्राउंडवर कितीही वेगाने तुम्ही धाव मारा, या बॉलच्या मागे बॉल शर्यत जिंकतानाच दिसेल आणि हेच इथे झालेलं आहे। रिव्हर्स स्वीपचा फटका बरोबर टायमिंग पाहायला मिळालं, थर्ड मॅनच्या दिशेने गलीमधून बॉलला काढला आणि बॉल सरळ गेला सीमारेषा पलीकडे। 22च्या बॅटमधून येतोय चौकार, टीमची धावसंख्या 10। रचनात्मक बल्लेबाजी बैटर द्वारा। इस बार हेलीकॉप्टर अच्छा स्ट्रोक है, गेंद 1 बाउंस बॉडी लाइन के बाद 4 रन, मैग्निफिसेंट बैटिंग। चांगली फलंदाजी, बॅक टू बॅक चौकार येतात। या अगोदर रिव्हर्स स्वीपचा फटका मारला, या नंतरचा बॉल थोडासा फुलर लेनचा होता, राऊंड विकेटने अँगल करत पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि हेलिकॉप्टरसाठी तयारच होता। मुंबईचे क्रिकेटर हेलिकॉप्टरचे जे फटके असतात ते खूप सातत्याने सराव करत असतात त्यांच्या होम ग्राउंडवर आणि त्याच्यापैकी भावेश नाईक हा देखील हेलिकॉप्टरसाठी जाणला जातो। खूपच चांगला खोदून काढला आणि बरोबर साइड स्क्रीनला स्ट्रेट त्याच्या बॅटमधून हा चौकार येतोय। और टपक आने के बाद बिल्कुल उछाल था, ऑफ टर्म के काफी बाहर गेंद अड़बड़ाहट के साथ खेलने की कोशिश, शशि सेटअप व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। स्लोअर लेग कटरचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे थोडासा शरीरापासून दूर जाऊन कट करण्याचाही प्रयत्न झाला। बॅट अक्षरशः फेकली होती त्या बॉलवर, परंतु तरी देखील बॉल जास्त दूर राहिला आणि त्याचमुळे पंचांचा इशारा आला की हा वाईड बॉल असेल। कदमों का इस्तेमाल जरूर किया गया लेकिन टेलीग्राम मिल गया था, गेंदबाज को बीट किया, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। हा माइंड गेम आहे गोलंदाजाचा। मागचा बॉल थोडासा स्लोअर वनचा वापर केला, कटरचा वापर केला, हा बॉल फुलर लेनचा थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, चांगला अँगल होता, थोडासा बाहेर ठेवला, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल। 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, सामना चांगलाच रंगतदार होईल असं दिसतंय। इस बार गिर गए बल्लेबाज, गिर गए हैं, बहुत अच्छी गेंदबाजी ओंकार द्वारा। शुरुआत अच्छी नहीं थी लेकिन अच्छा कमबैक कर रहे हैं, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, पूर्णपणे झोपला हा फलंदाज, झोपला, शॉट मारायचा होता परंतु इथेही प्रयत्न त्याचा फसतोय, अपयश येत आहे। चांगली गोलंदाजी ओंकार पाटोलेची। मागच्या मॅच मध्ये त्याने 5 पर कंप्लीट केला होता, मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला होता। याही मॅच मध्ये त्याच्या गोलंदाजीमध्ये ते व्हेरिएशन पाहायला मिळालंय। घातक गेंदबाजी की थी और टूर्नामेंट में पहले से खिलाड़ी है, पहले से गेंदबाज जिनने 5 पर पूरा किया था। मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है, रन बनाने का कोई मौका नहीं है। तालियां बज रही है, तालियां दर्शकों की बजती हुई। बहुत ही शानदार गेंदबाजी ओंकार द्वारा, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। हो, पहिले धावा आल्या, पहिल्या 3 बॉल मध्येच 10 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं की थोडासा दबाव बनवला ओंकार पाटोलेने। त्याच्यानंतर एक वाईट बॉल आला, 11 धावा 3 बॉल मध्येच आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतरचे 3 बॉल त्यांनी निर्धाव टाकलेले, त्यांनी पूर्णपणे शांत ठेवले फलंदाज भावेश नाईकला। पार्टनरशिप नो डाऊट चांगली झाली, परंतु 2 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्या स्कोर बोर्डवर। वाशी इंडियन्स धारावे आतापर्यंत 15। क्वार्टर फायनल अशा पद्धतीने खेळवल्या जातील, 3 तारखेला क्वार्टर फायनल असतील। आम्ही मगाशी देखील माहिती दिली होती, ऍज अ ब्रॉडकास्टर आमच्याकडे ते राईट्स आम्ही राखीव ठेवले होते।
होते की आम्हाला त्या क्वार्टर फायनलचा टाइम तुम्हाला द्यायचा होता आणि तो टाइम पुढील प्रमाणे आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक, आरसीसी पेट आणि एनपी स्पोर्ट्स उत्तन या दोन टीमच्या दरम्यान पहिला सामना क्वार्टर फायनलचा खेळवला जाईल. त्याच्यानंतर सेकंड मॅच असेल D1 विरुद्ध पलक इंटरप्राइजेस वाकण. आजच्या रात्रीमध्ये D1 चा संघ म्हणजे या मॅच मधून जो संघ जिंकेल तो पलक इंटरप्राइजेस वाकणच्या विरुद्ध सेकंड मॅच मध्ये खेळेल. थर्ड मॅच असेल पॅरामाउंट गोरसई बी विरुद्ध MS जाई आणि त्याच्यानंतरचा सामना असेल सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डानू विरुद्ध D2 आजच्या रात्रीतला दुसरा संघ. परंतु क्वार्टर फायनल जरी अशा असल्या तरी देखील सेमी फायनल ज्या असतील त्या आपण अगोदरच जाहीर केलेल्या आहेतच. त्या आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर आहेत. त्याचप्रमाणे सेमी फायनल होतील. क्वार्टर फायनलचा टाइम फक्त आपण ऍज अ ब्रॉडकास्टर तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि त्या मॅचेस 3 तारखेला अगदी याच टाइम नुसार खेळवल्या जातील. धन्यवाद. कुणाल जी, जिस तरह से मुकाबला चल रहा है, ओंकार का ओवर बहुत ही बेहतरीन था और फिलहाल 70-70 के बल्ले आप देख सकते हैं आपके स्क्रीन पर बीच मैदान पर जो मुकाबला चल रहा है. 30 गेंदों में 41 रन, फासला बढ़ता हुआ. और अब क्या गेंदबाज का हौसला बढ़ेगा देखना बहुत जरूरी है. स्ट्राइक रेन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए एजाज कुरैशी वो कट करना चाहते थे. बीट में बल्लेबाज, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. मनीष ने अपनी मनीषा बिल्कुल पूरी की. पहली गेंद पर कोई रन नहीं है. एक्शन स्टार्ट. चांगला बॉल. मनीष नावाची चर्चाच राहिली आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं माहुलचा मनीष, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 4 विकेट लगातार त्याने घेतले होते. याही मनीष कडून तीच अपेक्षा. मनीष लहाने चर्चेतलं नाव आहे. या टीमचा एक चांगला गोलंदाज आहे या टीम कडून आणि पहिला बॉल त्याने निर्धाव टाकलाय. मागील 4 बॉल डॉट बॉल आलेले आहेत. बीट किया. इस बार गेंद नीचे रही. पहले अगर बॉल की बात करें तो ज्यादा ऊपर थी, उछलता. जबरदस्त गेंदबाजी मनीष द्वारा. क्विकर वन पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. बॅट यायच्या अगोदरच बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न आणि इथे सांगतोय एक स्माइल सर्व काही सांगून जाते एजाज कुरैशीची की काय घडलं त्याच्या बाबतीत. परंतु एक चांगला बॉल मनीषचा. बॅक टू बॅक डॉट बॉल. सलग सातत्याने डॉट बॉल येतात. दबाव बनतोय वाशी इंडियन्स धारावीवर. बिल्कुल सही. इस वक्त दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर लगातार 2 बिंदी गेंदे मनीष द्वारा शानदार गेंदबाजी कर रहे. इस बार भी कट करना चाहते थे. बाल बचे हैं. बाहरी किनारा नहीं लगा. गेंद हरकत कर रही है. हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी. 3 बिंदी गेंदे. परत एक वेळा वाकावरच हा सामना सध्या सुरू आहे की काय असंच चित्र पाहायला मिळालं आणि काय स्पीड झालाय बॉलला. ऑल कव्हर टेप बॉलचा वापर इथे केला गेलाय. 70-70चा हा टेप बॉल आहे आणि टेप बॉलच्या षटकामध्ये वर्चस्व गोलंदाज देखील दाखवत आहेत. जरी आज 2 षटकार लागले असतील बॅक टू बॅक तरी देखील. बैकफुट चले गए. हवा में खेल दिया. मिस्टर स्ट्रोक है. फाइन लेग पर खिलाड़ी क्या गेंद को रोक पाएंगे? गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. प्रेशर रिलीज करने वाला चौका. हा वेगाचा वापर झालाय. शॉर्ट बॉलचा वापर केला. हुक शॉट पडल्यानंतर ज्या पद्धतीने उसळी घेतली या बॉलने. फाईन लेगचा फिल्डर होता आणि मी मगाशी देखील उल्लेख केलाय की हा बॉल ट्रॅव्हल खूप चांगला होतो. भरपूर वेगाने जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावत होते परंतु बॉलने फेरारीचं रूप धारण केलं आणि फरारी जशी धावते तसाच बॉल धावत गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा साइड अँगल व्ह्यू सध्या मागच्या बॉलचा ज्याला कट करण्याचा प्रयत्न होता. भरपूर वेगाने गेला विकेट कीपरच्या हातामध्ये आणि त्याच्यानंतर शॉर्ट बॉल पर हुक शॉटद्वारे चौकार मिळवलाय फलंदाज एजाज कुरैशीने. टेप बॉल कमाल बिल्कुल कर रहा है. इस वक्त बहुत अच्छी गेंद थी. गेंद में कोई खराबी नहीं थी लेकिन बाकी का साथ एजाज कुरैशी को जरूर मिला. 70-70 पर आप देख रहे हैं ग्रामीण धमाका बिग मैच 2024-25. आज के चौथे दिन का खेल. अद्भुत कहानी, रोचक मुकाबला, पैसा वसूल मैचेस. बहुत मजा आ रहा है. दर्शक काफी संख्या में हमारे साथ जुड़ गए हैं और फ्रंटलाइन गेंदबाजी करते हैं मनीष. जो बॉल थे खास करके आउट ऑफ द स्टंप जो गेंदबाजी हुई ना वो कमाल की हुई है. टप्पा खाती गेंद उछाल ले रही है, हरकत कर रही है, कभी नीचे रही थी भी. टेप बॉल बिल्कुल जो इस्तेमाल हुआ है ना वो पिक्चर बदल सकता है. खेल का रंग बदल सकता है. येस एक्झॅक्ट प्रश्न. कारण पहिल्या इनिंग मध्ये 20 चेंडू निर्धाव टाकण्यात आले होते. मिस टाइम्स तो खेलना कहीं चाहते थे. गेंद कहीं चली गई. थर्ड मैन पर विकेट कीपर ने गेंद को वहां फील्ड किया. मजा आ रहा है. बिल्कुल मजा आ रहा है. टेप बॉल कमाल कर रहा है.
शानदार गेंदबाजी इस ओवर में मनीष द्वारा. आणि हा आविष्कार त्याच्यासाठी केलाय. तारिफ सय्यद यांनी भरपूर चर्चा या स्पर्धेच्या अगोदर माझ्याशी केली, चंदू शेट्टी यांच्याशी केली, अनेकांशी केली की टेप बॉलचं षटक मला आणायचंय, परंतु पूर्णपणे कवर्ड असलेला टेप बॉलचा वापर इथे केला जाईल, जो केरळा क्रिकेटमध्ये केला जातो, पाकिस्तानमध्ये केला जातो, तसाच बॉल मला या स्पर्धेमध्ये ठेवायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत जो प्रयोग केलाय तो यशस्वी ठरलाय हे म्हणावं लागेल. कारण धावा तर होतात भरपूर वेळेला, आपण पाहतो 80, 90, 100 धावा देखील मागच्या हंगामात आपण पाहिल्यात टेनिस बॉलद्वारे, म्हणजेच या 70 बॉलद्वारे. परंतु टेप बॉल आल्यानंतर नक्कीच मॅचेस मधला इंटरेस्ट वाढलाय, प्रेक्षकांचं मनोरंजन वाढलंय आणि गोलंदाजांसाठी देखील काही ना काही या स्पर्धेमध्ये बनलंय. अच्छी गेंद, टप्पा खाते थोड़ा सा बाहर की तरफ निकल रही थी, गेंद को ऑन साइड पर खेल दिया, गेंदबाज खुद बनी गेंद की तरफ चले, गेंद को रोका गया, लेकिन बहुत ही बढ़िया ओवर था. अच्छा ओवर बिल्कुल समाप्त हुआ. 3 ओवर के बाद स्कोर 21 बगैर किसी नुकसान के. जीतने के लिए 56 रनों की जरूरत है. कुणाल जी, टेप बॉल ने मैच को थोड़ा सा ऑन किया है, गेम ऑन रहेगा, मजा आएगा इस मुकाबले में. आणि आता वेळ झाली आहे ड्रिंक्स ब्रेकची. ड्रिंक्स जाईल मैदानामध्ये खेळाडूंसाठी. 3 ओव्हरचा खेळ इथे संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 21-21 आणि अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 35 धावांची आवश्यकता है. गुजरात टेनिस क्रिकेट लीग का आयोजन होने जा रहा है. 12 लाख की इनामी राशि होगी. चैंपियंस टीम के लिए 6 लाख रुपए नगद, रनर अप टीम के लिए, मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक होगी. बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर के लिए 25,000 की इनामी राशि, बेस्ट फील्डर के लिए 10,000 की इनामी राशि. और गुजरात क्रिकेट के लिए, गुजरात क्रिकेटर्स के लिए ये टूर्नामेंट का आगाज होने जा रहा है. इवेंट मैनेज बाय अल्टीमेट इवेंट मेकर्स और ये प्रतियोगिता लाइव टेलीकास्ट करेंगे 70 स्पोर्ट्स. सरपंच चषक बंटी ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माननीय श्री सुजित तात्याशेठ पाटील, अध्यक्ष भिवंडी क्रिकेट संघटना, बंटी पाटील आणि त्याचबरोबर रणजित जी पाटील यांच्या माध्यमातून 30-31 जानेवारी ते 1-2 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जानेवारी महिन्यातले शेवटचे 2 दिवस आणि फेब्रुवारी महिन्यातले सुरुवातीचे 2 दिवस रेड डेविल्स नोएडा द्वारा आयोजित उत्तर प्रदेश धमाका बिग बैश लीग का आयोजन अर्पित जी चतुर्वेदी द्वारा किया गया है. 24 फरवरी से लेकर 26 फरवरी तक ये प्रतियोगिता खेली जाएगी. चैंपियंस टीम को दिए जाएंगे 10 लाख, रनर अप टीम को दिए जाएंगे 6 लाख की इनामी राशि. 8 टीम 6 ओवरों के मुकाबले. हनन क्रिकेट क्लब द्वारा आयोजित हनन प्रीमियर लीग गल्फ एडिशन सीजन 4 ये 4था सीजन होगा हनन प्रीमियर लीग का. 2019 में प्रतियोगिता हुई थी 3rd सीजन में. इस बार 2025 में 18 से लेकर 23 फरवरी तक ये प्रतियोगिता हनन दोहा कतार में खेली जाएगी. 70 स्पोर्ट्स पर यह प्रतियोगिता देखना ना भूलें. इसी के साथ 2 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारी पर्यंत जिल्हानिहाय क्रिकेटचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. त्या देखील स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सौराष्ट्र, कच्छ आणि पालघर अशा 6 संघ खेळणार आहेत. प्रत्येक टीम मध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू असतील. 2 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारी पर्यंत ती स्पर्धा मानकोलीच्या क्रीडांगणावर खेळवली जाईल. 10 लाख प्रथम पारितोषिक, 5 लाख सेकंड प्राइज असेल. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. मनीष के ओवर की कहानी देखें तो केवल 6 रन दिए थे 3 ओवर के बाद 21 रन बगैर किसी नुकसान के, और बहुत ही अच्छा ओवर था. टेप बॉल का इस्तेमाल ग्रामीण धमाका बिग बैच में बहुत ही इंप्रेसिव और इफेक्टिव. अब थोड़ा सा समय लेते हुए बा खिलाड़ी. बल्लेबाज की बात करें तो भावेश नाइक का 13 पर खेल रहे, 10 गेंदों का सामना किया. इजाज कुरैशी संघर्ष कर रहे, रनों के लिए जूझना पड़ रहा है. इस वक्त फ्लाइंग पर खिलाड़ी तैनात है. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, पैरों पर गेंद थी, खराब गेंद पर दमदार स्ट्रोक, गेंद बॉडी के बाहर, गगनचुंबी सिक्सर. फ्लिक ऑफ द रिस्ट. काय मनगट वळवलं यावेळेला भावेश नाईकने. मागच्या ओव्हरमध्ये थोडंसं शांत वाटत होता, परंतु या ओव्हरमध्ये आदी मडकेचा भव्य समाचार. बरोबर मिडल आणि लेग स्टिक वर फुलर लेनचा बॉल होता. मनगटाच्या सायने फ्लिक करत असताना फेकला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगा तो 6. 70 बहुत ही अच्छा स्ट्रोक था. देर से आएंगे पर आएंगे तो तूफान को लेके आएंगे. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था, पैरों पर गेंद थी. सही नसीहत देते हुए बल्लेबाज भावेश नाइक. सिक्सर के साथ प्रेशर रिलीज होता हुआ अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है आदिनाथ. इन्होंने पहला ओवर बहुत अच्छा डाला कुणाल जी, लेकिन इस वक्त अगर देखें तो पहली गेंद लेग स्टंप के ऊपर थी, उसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया. 27 रन बगैर किसी नुकसान के. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका. दूसरी तरफ एजाज कुरैशी कुणाल जी बहुत संघर्ष कर रहे, रन आ नहीं आ रहे.
अब एक बार फिर पहली 2 गेंदों पर 2 एडजस्ट हो गए, एक सिंगल और एक सिक्सर आया, तो क्या प्रेशर थोड़ा सा कम हो गया? हो नक्कीच प्रेशर कमी झालंय एजाज कुरेशीवरचं. नक्कीच तो आता टाइम घेऊ शकतो. 28 धावा झालेल्या आहेत. ऑन द राईज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, तिथे सिंगल आली. फलंदाज भावेशच्या खात्यामध्ये 12 बॉलमध्ये 20 धावा त्याने केल्यात. 8 बॉलमध्ये 6 धावा एजाजने केल्यात. त्याच्यामध्ये विशेष मात्र तो खेळ आहे टेप बॉलचं षटक, त्याच्यामुळे डॉट बॉल येऊ शकतात. परंतु आता आदिनाथला नक्कीच परत एक वेळा चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. ओ बल्ले के बीचों बीच खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, गेंद के नीचे आ रहे और जबरदस्त कैच, तालियां चारों ओर से बढ़ती हुई और थोड़ा इंतजार करना पड़ेगा. बिल्कुल बल्लेबाज थोड़ा रुक गए क्या, एक बार फिर वो मैदान के बाहर बजे के बाहर जा रहे. बहुत बड़ी सफलता, प्राइस विकेट मिल गया. जावंच लागेल. टेलिकास्टने सगळं काही सांगून दिलं. मेगा स्क्रीनवर लगेचच पाहिलं त्याने ती झलक, आणि काय लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह होता. समोरच्या दिशेला मारलेला फटका, डीप मध्ये फिल्डर तयार होता. गणेश डिंगोरे धोनी या टीमचा, आणि पहा काय जजमेंट आहे. बॅलन्स पहा, मागच्या पायावर पूर्णपणे वेट ट्रान्सफर, एक पाय वर गेला तरी देखील बॉल काही हातातून सोडलेला नाहीये. चांगला झेल टिपला फलंदाज एजाज कुरेशीचा. खेळ संपला. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. एक तरफ अगर देखें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन आदि द्वारा, और ये कैच देखे गणेश डिंगोरे, वारे वारे अब फिर वारे नहरे, कमाल कर रहे. बैलेंस अच्छा था, जजमेंट अच्छा था, गेंद के ऊपर निगाहें थी और बहुत ही खूबसूरती के साथ इस कैच को लपका गया. 28 रन 1 विकेट के नुकसान पर. कुणाल जी एक अच्छी बात और बताना चाहूंगा, ये जो बॉल था बहुत खूबसूरती के साथ करेक्ट किया गया था. कैमरामैन ने बहुत अच्छा काम किया. डिंगोरे साहब ने बॉल को पकड़ा और कैमरामैन ने भी बॉल को नहीं छोड़ा है. नाही एक्झॅक्ट, कॅमेरामॅन जे आहेत ते खूप चांगली मेहनत घेत आहेत, आणि त्याचमुळे चर्चेतलं नाव आहे. आणि त्याचमुळे ग्रोविंग चॅनल म्हणजेच सध्या तरी आपण पाहतोय फास्टेस्ट ग्रोविंग चॅनलच्या लिस्टमध्ये 70 स्पोर्ट्सचं चॅनल आलंय युट्यूबवर. जी हाँ, इस बार हो मौका बन सकता था. खुशियां आई थी, बहुत अच्छी कोशिश जरूर रही, कैच नहीं बना पाए. सिंगल लिया गया और सिंगल के साथ दूसरी छोर की तरफ जाते हुए बल्लेबाज. कुठलाही बिझनेस करत असताना तुम्ही उभारी घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही टेलिकास्टच्या दुनियेत काम करताय, वेगवेगळे आविष्कार तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. तिथे खूपच चांगला प्रयत्न होता. फिल्डर कडून झेल मात्र सुटलाय. मनीष लहाने तिथे होता, नुकतंच त्याने षटक टाकलेलं आहे, त्याच्यामुळे इथे फिल्डिंग देखील त्या स्टँडर्डची करणं गरजेचं आहे. झेल सुटलाय, धावा मिळताना दिसते. टीमची धावसंख्या 29-29. यानंतर वडवली संघ फिल्डिंग करताना दिसेल, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले त्यांनी तुर्बे टीमला. कट करना चाहते थे, टप्पा खाते गेंद नीचे रही है, ज्यादा ऑफ टर्म के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा. मिस्टर इस्ताद से स्कोर बोर्ड आगे बढ़ता बात. कुणाल जी इस वक्त अनुशासन की जरूरत है, बैक बैलेंस ज्यादा नहीं आपके पास. नक्कीच नियंत्रण पाहिजे गोलंदाजांकडून, आणि ते ठेवावं लागेल. ऑफ टर्म के बाहर गेंद, बाहरी किनारा, बहुत तेजी के साथ गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ जा रहे, पीछा कर रहे हैं. सुंदर फील्डिंग, लाजवाब फील्डिंग, तालियां बज रही है. दर्शक बिल्कुल आज सपोर्ट करते हुए हर वाव मोमेंट को मजा आ रहा है. कुणाल जी वाव मोमेंट नक्कीच होता. रवी डिंगोरे आता बॉलच्या मागे धावला. मी मगाशी उल्लेख केला होता की तुम्ही बॉलच्या मागे धावाल तर बॉल रेस जिंकेल, परंतु रवीने सांगितलं ते वाक्य आता खोटं ठरवलंय. तो मात्र बॉलच्या मागे काय वेगाने धावलाय. स्लिप मध्ये होता, तिथून त्याने ती रेस लावली, आणि इथे नक्कीच हुसेन बोल्टने जमैकावरून जर हे दृश्य पाहिलं तर नक्कीच तो रवी डिंगोरेची भेट घेण्यासाठी उद्या देखील भारतामध्ये येऊ शकतो, असा हा प्रयत्न होता रवी डिंगोरेचा. खूप चांगला बॉल अडवला, धावा वाचवल्या. काफी ऑफ टर्म के बाहर गेंद. अब जाकर देखे तो आपके पास बैंक बैलेंस कम है, खर्चा ज्यादा है. व्हाइट बॉल का इशारा. परत एक वेळा खराब लाईन. एक्स्ट्रा रन मिळतात. टीमची धावसंख्या 33, आणि हा जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतोय सातत्याने आदी मडके. थोडंसं महागडं षटक सध्या तरी पाहायला मिळतंय. व्यवस्थित करना चाहते थे, क्या उसकी जरूरत है. व्हाइट बॉल, लगातार 2 गेंदे व्हाइट बॉल है. नियंत्रण नहीं है, दिशा गेंदबाजी हो रही गेंदबाज द्वारा. आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने ते डीआरएस ची मागणी केलेली आहे. हो, ती केलेली आहे. डीआरएस साठी ते गेलेले आहेत. अंपायरने, ऑनफिल्ड अंपायरने शशी साटम यांनी हा वाईड बॉल कळवलाय, आणि त्यानंतर विकेट किपरने पहिले मन बनवलं होतं की नको घ्यायला, परंतु नंतर गोलंदाजाने सांगितलं मग काय घेऊन टाकूया. 2 डीआरएस उपलब्ध आहेत. पाहूया आता टीव्ही अंपायरचं काय मत येतंय. वाईड बॉल आहे. एक रिव्ह्यू गमावलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. जो निर्णय ऑनफिल्ड अंपायर शशी साटम यांनी दिला होता तो योग्य होता. हा वाईड बॉल आहे. फिलहाल नियंत्रण की जरूरत है, ड्रीम बॉल की जरूरत है. विकेट इंपॉर्टेंट है इस मुकाबले में. बल्लेबाज विजय पाव ने 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. भावेश नायक ने 22 रन बनाए, 13 गेंदों का सामना किया. आदि के इस ओवर की कहानी अगर देखें तो अभी तक नियंत्रण इतना अच्छा नहीं है,
ऑफ स्टंप के बाद आंखों से दूर डालने की जब कोशिश हो रही ना, तब जाकर ये जो नियंत्रण है वो खो रहे हैं। फॉलो अच्छा किया, अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, गेंद को रोका गया। एक रन मुकम्मल किया दोनों बैटर ने, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट हो रहा है। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता, रन संख्या फिलहाल 35 रन स्कोर बोर्ड पर। 19 मिनिटं आणि आता 57 सेकंद म्हणजेच 20 मिनिटाचा वेळ 4 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी घेण्यात आलेला आहे। 12 मिनिटं तुमच्याकडे आहेत, परंतु तरी देखील तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल। 4 ओव्हरचा खेळ संपला, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 18 बॉलमध्ये धावा करायच्या, सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 21 धावा। प्रशांतजी, या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी पहिल्या डावामध्ये चांगली झाली, 55 धावा करू दिल्या श्रीराम गोटेकर बी या टीमला। वाशी इंडियन्स धारावेने, वाशी इंडियन्स धारावे हा डिफेंडिंग चॅम्पियन आहे या स्पर्धेचा, कारण मागच्या वर्षी त्यांनी कमालीचा खेळ दाखवला, विजेतेपद पटकावलं आणि याही वर्षी पहिल्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर त्यांनी विजय मिळवला। याही मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी खूप चांगली झाली आहे। विकी भोईर बहुत ही शानदार गेंदबाजी की थी पिछले संस्करण में और बेस्ट बॉलर बिल्कुल आपने इनको देखा था। विजय पावले ने मैन ऑफ द सीरीज का अवार्ड प्राप्त किया था। तो ये दो बहुत ही महत्वपूर्ण तुरुप के विकेट हैं, अच्छा प्रदर्शन इन्होंने किया। दूसरी तरफ देखिए 8 गेंद में 21 है, तो मैच समाप्त नहीं है, मैच अभी भी ऑन है। मॅच ऑन आहे। सुहास पवार आयकॉन खेळाडू आता गोलंदाजी करताना दिसेल, त्याच्या ओव्हरमध्ये जर शांत ठेवलं या बॅटर्सला तर नक्की या मॅच मध्ये पलटवार करू शकतो श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी हा संघ। बॉल चांगला स्टर्न होत होता, त्याला मात्र लॅप शॉट खेळत असताना डीप मध्ये पाठवल्या, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल, स्क्वेअर लेग पर्यंत बॉल ट्रॅव्हल होतोय, एक धाव खात्यामध्ये जाते। भावेशच्या टीमची धावसंख्या 36। सुहास को इसीलिए लेके आए कि वो एक प्रभु का गेंदबाज है, फ्रंट लाइन गेंदबाज है, बहुत अच्छी गेंदबाजी करे तो विकेट के लिए विकेट चाहिए, विकेट ही आपको बचा सकते हैं। पहली गेंद बहुत अच्छी थी, टर्न जरूर मिला, लेग ब्रेक बहुत अच्छा करे सुहास पवार। परत एक वेळा फिरवण्याचा प्रयत्न होता, बॅटी चांगली फिरली फलंदाजाची, परंतु बॉल चाललाय पॉइंटच्या दिशेने आणि पंचांचा इशारा नक्कीच बॅटला ब्रश होऊन गेलाय, बॉल थोडासा फिरला, बॅटला ब्रश होऊन त्याच्यानंतर पॉइंटला जातोय। सिंगल बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 धावा येत आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खात्यात। बल्ले को गेंद लगी और उसके बाद में पैर को लगी थी, तो उसके बाद में ये गेंद पॉइंट क्षेत्र में चली गई। बहुत अच्छी गेंदबाजी सुभाष पवार द्वारा। खोलवर टप्प्याचा बॉल प्लेड ऑन झालाय, फलंदाज विकेट इथे मिळते। एक महत्वपूर्ण बॅटर, सेट बॅटर भावेश नाईकची विकेट घेतलीये सुहासने। सुहास इथे स्ट्राइक करतोय आणि महत्वपूर्ण क्षणी त्याने एका फलंदाजाला बाद केलंय। शानदार गेंदबाजी, जिस बात के लिए बिल्कुल कप्तान लेके आए थे वही बात हुई मैदान के अंदर। गेंद बल्ले को लगी, स्टंप को लगी, प्लेड ऑन। ये ड्रीम विकेट, बहुत ही महत्वपूर्ण विकेट है, तो टीवी एम्पायर की तरफ इशारा किया गया। ओ स्टेपिंगचा नो बॉल चेक करायचा आहे। विकेट चेक करायची। तो बोल्ड योग्यरित्या झालाय का हे चेक करायचंय, शंका असेल मनात। आउट आहे, फलंदाज बाद। कुणाल जी, इसीलिए कहा जाता है कि प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है, ताकि एक बार फिर अपनी मंजिल की तरफ जाए। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, लेग ब्रेक कर रहे हैं, टर्न अच्छा कर रहे हैं, फॉलो अच्छा कर रहे हैं। बल्लेबाज सफल हुए थे, ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर आए थे, टेलीग्राफ मिल गया था और फॉलो बहुत अच्छा किया सुभाष पवार ने और बहुत महत्वपूर्ण शिकार भी किया। स्टंपच्या मागे मागचा पाय गेला आणि विकेट कीपर तर भरपूर लांब होता आणि अगदी खाली लागतोय शूजला बॉल आणि तिथून स्टंपला लागलाय, त्याच्यामुळे फलंदाज बाद आहे। सुहास पवार गोलंदाजीसाठी आलाय, धीरज भोईर आता फलंदाजी करण्यासाठी आलाय। टीमची धावसंख्या 37। थोड्याच वेळात डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होईल। मॅच थांबवायची विनंती आहे। लाईनअप करून घ्या, जो संघ गोटेकर बी आहे मैदानाच्या आतमध्ये या, प्लीज लाईनअप करून घ्या, तिथे थांबायचं आहे। वाशी इंडियन्स धारावे तुम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये या प्लीज। पूर्ण टीम घेऊन सचिन, पूर्ण संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये या, लाईनअप करून घ्या तिथेच।
आणि या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी, वरुणेश पाटील साहेबांच्या या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. कल्याण पार्लमेंट मध्ये आपण हे नाव पाहतोय. कल्याण लोकसभा क्षेत्रातून आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब नेतृत्व करतायत, प्रतिनिधित्व करतायत आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी, शुभ आशीर्वाद देण्यासाठी वरुणेश पाटील साहेबांच्या विनंतीला मान देऊन तेथे उपस्थित झालेला आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आदरणीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ समाजकार्यात, राजकारणात अनेक चौकार षटकार मारलेले हे व्यक्तिमत्व आहे. आणि आज नवी मुंबईकडून या परिसरामध्ये येत असताना एक बॅनर देखील मी पाहिला. त्या बॅनरवर लिहिलं होतं, बघतो काय रागानं, पंजा मारलाय वाघानं. आणि आता तोच वाघ, ढाण्या वाघ मैदानामध्ये फलंदाजी करत असताना श्रीकांत शिंदे साहेब आपल्याला पाहायला मिळतील. आल्याला यॉर्कर्सचे प्रयत्न श्रीकांत शिंदे यांच्या समोर केला जातोय. असे अनेक यॉर्कर्स त्यांनी झेललेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव म्हणजेच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. पेशाने डॉक्टर देखील आहेत आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब. MBBS MS ऑर्थोपेडिक्स अशा पदव्या सभेतून 2014 पासून निवडून जाणारे हे खासदार श्रीमान श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेब सध्या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. राजकारणात अनेक चौकार षटकार तर त्यांच्या कुटुंबांनी मारलेत, त्यांनी मारलेले आहेत, परंतु क्रिकेटमध्ये सध्या या मैदानावर तोच खेळाचा आनंद ते लुटण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही इथे करतोय. सुस्वागतम. पहिल्यांदा 2014 मध्ये 2.5 लाख मताधिक्यांनी ते निवडून गेले होते पार्लमेंटमध्ये आणि तिथून हा प्रवास सातत्याने सुरू राहिला एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि त्या आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचा. आणि त्यांच्या माहितीसाठी आतापर्यंत ही स्पर्धा 30 लाख व त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिली आहे. उदंड प्रतिसाद वरुणेश पाटील साहेबांच्या स्पर्धेला सातत्याने मिळालाय आणि श्रीकांतजी शिंदे साहेब नक्कीच सांसद रत्न देखील आहेत आणि आज या स्पर्धेला ते शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब क्रिकेटचा मनमुराद आनंद इथे लुटत असताना सध्या तुम्ही पाहताय आणि नुकत्याच ज्या
विधानसभा निवडणुका संपन्न झालेल्या आहेत, त्यांच्या परिसरामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं. अनेक आमदारांना घवघवीत यश त्यांच्या नेतृत्वामध्ये मिळालेलं आहे. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता की या परिसरामध्ये येत असताना कोणगावच्या अगोदर कल्याण डोंबिवली रोडवर एक बॅनर लागलेला आहे. एका नगरसेवकाने तो बॅनर लावलाय, त्याच्यामध्ये नक्की लिहिलंय, बघतोस काय रागानं पंजा मारलाय वाघानं. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगलं काम या परिसरातील अनेक नगरसेवक करताना दिसत आहेत, या परिसरातील आमदार करताना दिसत आहेत. आणि तीच कृपादृष्टी अनेकांवर श्रीकांतजी शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांनी दाखवली आहे. आणि आज या स्पर्धेला ते सातत्याने भेट देत आहेत, त्यांचा अमूल्य वेळ देत आहेत. त्याबद्दल त्यांचं नक्कीच मनपूर्वक आभार इथे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. दुसऱ्या बाजूला वरुणेश पाटील यांच्यामध्ये देखील क्रिकेटर लपलाय आणि आता ते गोलंदाजी करतील. समोर श्रीकांत शिंदे आता फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. वरुणेश पाटील यांनी विकेट घेतली का नाही, तो कॅच ड्रॉप होतोय. ही चांगली जुगलबंदी, दोन कार्यकर्ते जे समाजासाठी काम करतात. वरुणेश पाटील एक युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खूप चांगलं काम ते सातत्याने करत आलेले आहेत केडीएमसीच्या माध्यमातून. त्यांची माताश्री या कोणगावच्या प्रथम नागरिक आहेत, सरपंच आहेत. वडिलांचा वारसा ते पुढे चालवत आहेत, समाजसेवेचा. तसाच वारसा श्रीकांत शिंदे साहेब देखील वडिलांचा पुढे चालवत आहेत, एकनाथजी शिंदे साहेबांचा. सांसद रत्न म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे अखंड भारत या देशाला. आणि पार्लमेंटमध्ये नेहमीच तरुणांचे प्रश्न, या परिसरातले कल्याणचे प्रश्न, देशाचे प्रश्न मांडणारं हे व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया. या स्पर्धेचे आयोजक, शिल्पकार, तरुण तडफदाराचं नेतृत्व वरुणेश पाटील यांच्या वतीने. क्रिकेटचा मनमुराद आनंद आपल्या फावल्या वेळामध्ये ते इथे लुटतात आणि हा चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 2014-2019 17वी लोकसभा तिथेही ते भरपूर मोठ्या मताधिक्याने निवडून आले, 3,44,343 वोट्सने. आणि त्याच्यानंतर 2024 आणि सातत्याने हा प्रवास पार्लमेंटमध्ये राहिलाय. आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब 2024 18वी लोकसभा तिथेही ते भरपूर मोठ्या मताधिक्याने जिंकून आले. 2,09,144 मतांनी ते कल्याण लोकसभेमधून निवडून गेलेलं हे नाव आहे. सांसद रत्न म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. हे आकडे तुम्हाला सर्व काही सांगून जातात. एवढं प्रचंड प्रेम लोकांनी त्यांच्यावर केलंय आणि म्हणूनच सांसद रत्न श्रीकांतजी शिंदे साहेब हे नाव या परिसरामध्ये नेहमीच चर्चेमध्ये राहिलंय. पॉलिटिकल करिअर त्यांचं खूप चांगलं राहिलंय. अतिशय कमी वेळेमध्ये, कमी वयामध्ये मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. आदरणीय माजी मुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने आणि ती जबाबदारी, ती कामगिरी ते अतिशय योग्यरित्या, चोखरित्या पार पाडताना दिसत आहेत. तर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत वरुणेश पाटील यांच्या वतीने. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. अनेक प्रोजेक्टमध्ये देखील त्यांनी खूप चांगली कामगिरी या परिसराच्या माध्यमातून, या विकासाच्या माध्यमातून त्यांनी निभवलेली आपल्याला पाहायला मिळते. कल्याण शिरफाटा रोडच्या बाबतीत देखील अग्रेसर हे नाव चर्चेमध्ये राहिलं. त्याचबरोबर या परिसरामध्ये कल्याणवरून येत असताना तिसाई पत्री पूल, तिसाई माता पत्री पूल आहे, त्याचेही जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींवर जर तुम्ही एक दृष्टिक्षेप टाकला तर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं कार्य आणि त्याच्या कार्याचा गौरव नक्की या स्पर्धेच्या माध्यमातून होईल, असं हे व्यक्तिमत्व आहे.
2024-25 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं 70-70 के ऊपर और मैच बिल्कुल रोचक है और दर्शक काफी संख्या में मौजूद। बल्लेबाज स्ट्राइक रेंज पर बल्लेबाजी करने के लिए धीरज, जिनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी, धीरज भोईर और विजय पावले। तो ये एक बहुत बड़ा मुकाबला आप देख रहे हैं। वाशी इंडियन धारावे श्रीराम फाउंडेशन गोटेगर जीतने के लिए 56 रनों का टारगेट है। बहुत ही रोचक मुकाबला मैदान के अंदर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुहास पवार, क्या जबरदस्त गेंदबाजी की है इस बार। रचनात्मक कलात्मक गेंद बाउंड्री की तरफ, खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद 4 रन, ब्यूटीफुल स्ट्रोक। स्विच हिटचा फटका फार चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय। डीप पॅक्ट पॉइंटला आलेला धीरजचा बॅट मधून आता धावांची गरज आहे। टार्गेट मॅच मध्ये आपण पाहतोय 56। 14 गेंदों का खेल है और 15 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कांटे की टक्कर मैदान के अंदर है। बेस वर्सेस बेस की लड़ाई आप देख रहे हैं। फ्रंटलाइन गेंदबाज सुहास पवार गेंदबाजी करते हुए, स्ट्राइक रेंज पर बैटर बल्लेबाजी करने के लिए धीरज भोईर, 4 पर बल्लेबाजी करे विजय पापावली, 2 पर बल्लेबाजी करते हुए। और ये मंच है, बहुत बड़ा मंच, बहुत बड़ा मौका। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे और छोड़ दिया कैच। करण बिल्कुल यहां खुशी आई थी, आपने लौटाने का काम कर दिया। ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे। पहा तुम्ही पुन्हा एकदा फटका फसला होता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने। सुहास पवार डीप स्क्वेअर लेगचा फील्डर, असं वाटलं प्रथम दर्शनी कॅच पकडलीच होती। सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्ट कॅच ड्रॉप आणि जीवनदान मिळतंय धीरज भोईरला। और कहते हैं ना कि भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है। ये फील्डर का और जंगलर अच्छा बन सकते हैं। 1 बार 2 बार 3 बार 4 बार इन्होंने कोशिश की। इस बार गेंद फाइलिंग पर क्लास करते हुए खिलाड़ी विजय पावले। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ, रन संख्या फिलहाल 43। जीतने के लिए 56 रनों की जरूरत है। और महायुति ग्रामीण धमाका बिग बैश, डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब, खासदार कल्याण लोकसभा कोनगाव नगरीत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्री वरुण सदाशिव पाटील, स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे जनक, स्पर्धेचे उद्घाते यांच्याकडून आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे। मेगा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि वरुण एस पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान आज आपण इथे करणार आहोत। त्यांच्या कार्याचा गौरव मी मगाशी देखील तुम्हाला सांगितला। पेशाने नक्कीच ऑर्थोपेडिक्स सर्जन असलेले डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। त्यांचा सन्मान इथे केला जातोय। वरुण एस पाटील, एकदा जोरदार टाळ्या श्रीकांत शिंदे साहेबांसाठी। मी मगाशी ऐरोली काटे फ्रीवेचा उल्लेख केला, त्याच्यानंतर आपण पाहतोय वॉटरवे ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट मध्ये त्यांचं योगदान आहे। त्याचबरोबर हॉस्पिटलच्या रिनोव्हेशन मध्ये त्यांचं योगदान आहे, कारण पेशाने ते डॉक्टर आहेत। 1 रुपयामध्ये क्लिनिक कोविड-19च्या कालखंडामध्ये सर्वात मोठा उपक्रम त्यांनीच राबवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 27 गावाची अमृत योजना त्यांनी राबवलेली आहे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ मध्ये त्यांनीच उभारलेले असे श्रीकांतजी शिंदे साहेब, आपलं स्वागत आहे। त्यानंतर शहराध्यक्ष बदलापूर वामनजी म्हात्रे साहेब, शिवसेनेचा आणखीन एक ढाण्या वाघ, यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल। वामनजी म्हात्रे साहेब आपल्याला सन्मानित केले जाते। वरुण एस पाटील साहेबांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। वामन म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे केला जातोय। त्यानंतर कल्याणचे शहराध्यक्ष रवी शेठ पाटील यांचा देखील सन्मान वरुण एस पाटील यांच्या वतीने इथे केला जाईल। नुकताच आगरी कोळी महोत्सव बदलापूर मध्ये संपन्न झालाय। वामन म्हात्रे साहेबांचा आणि त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय। वामन स्वागत। रवी शेठ पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। कल्याणचे ते अध्यक्ष आहेत। आपलाही सन्मान या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार, तरुण तडफदार, या परिसरातलं नेतृत्व वरुण एस पाटील साहेब याच्या वतीने आपला सन्मान इथे केला जातोय। आपलं सहर्ष स्वागत। यानंतर अभिजित दरेकर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल। अभिजितजी दरेकर, आपलाही सन्मान इथे केला जाईल। या स्पर्धेला शुभ आशीर्वाद दिलेत आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आपलं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून इथे व्यक्त करतोय। आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून इथे दिलात त्याबद्दल श्रीकांतजी शिंदे साहेब, आपलं मनपूर्वक 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 आभार, धन्यवाद। जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, विस्तार करने का समय है। गेंदबाज ने 1 विकेट प्राप्त किया, विजय पावले बैक टू द पैवन चले गए। 11 गेंद में जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। ये पिक्चर सुपर हिट है, पैसा वसूल मैच मैदान के अंदर चल रहा है।
क्लोज एन्काउंटर, हाय व्होल्टेज मॅच आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती, कोणगावच्या क्रीडांगणावरती. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. ओहो, सफलता मिली है. गति परिवर्तन किया गया था और करण सामने से बल्लेबाजों को रन बनाने का मौका नहीं दे रहे. गेंदबाज 2 विकेट 2 शिकार, मैच में किया पलटवार. 12 बॉल 13चा सामना आणि सुरुवातीला ओमकार परटोळेचे टोळे 2 विकेट. क्या कमाल का मैच है. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग. 2 बहुत ही महत्वपूर्ण विकेट. कुणाल जी, बीच मैदान पर जो मुकाबला है ना, नाखून चबाने वाला है. अगर आपके पास नाखून है तो भी आप चबाएंगे, आपके पास नाखून नहीं है तो भी आप चबाएंगे. नाखून चबाने वाला मैच. 70-70 पर और एक बहुत बड़ा धमाका, ग्रामीण धमाका बिग बैश 2025 की अद्भुत कहानी, रोचक कहानी है, उसमें कोई संदेह नहीं है. एक्झॅक्ट. आणि त्याचमुळे आपण पाहिलं की हा जो सामना आहे खूपच इंटरेस्टिंग होतोय. ओमकार पाटोळे मागच्या मॅचचा हिरो, ज्याने 5 पर कंप्लीट केला होता, त्याने या मॅच मध्ये रंग आणलेले आहेत. या मॅच मध्ये विकेट तो घेतो आणि 6व्या ओव्हर मध्ये विकेट घेतो. आता समीकरण असं आहे, 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉल मध्ये 13 धावा करायच्या आहेत. असा सामना या अगोदर पहिला देखील रंगला होता. त्यामुळे नक्कीच कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 13. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विकी भोईर. विकीचा फटका फसलाय, हवेत आहे. 3री विकेट मिळू शकते आणि ती मिळाली आहे. हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. ओमकारने इथे हॅट्रिक घेतली आणि या स्पर्धेतली ही 3री हॅट्रिक कंप्लीट करतोय ओमकार पाटोळे. क्या जबरदस्त गेंदबाजी, ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर गई थी. हमला जरूर किया, मिस्टर टोटा घेर के नीचे खिलाड़ी. और इस मैच में अगर देखें तो इन्होंने 3 विकेट, पहले मैच में 5 विकेट, अभी तक 8 विकेट इन्होंने चटकाए हैं. शानदार गेंदबाजी ओंकार द्वारा. ओंकार ने किया पलटवार और कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार. ओमकार परटोळेच्या खात्यामध्ये सातत्याने विकेट येत आहेत. ओमकारने मगाशी सांगितलं की तो जसा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी कमी बोलतो, माझा बॉल जास्त बोलतो, आणि इथे ते परत एक वेळा त्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली राऊंड विकेटने, गोलंदाजी करत असताना हा स्लोअर वन इथे घात केला फलंदाजाचा आणि समजलेलाच नाहीये सचिनला, आणि त्याच्यामुळे ती जीभ बाहेर आली त्याची. आणि काय दृश्य इथे टिपलेले आहेत. त्याच्यानंतर परत एक वेळा राऊंड विकेटाला जास्त फोर्स करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बॅट फेकली गेली, बॉल्स गेला शॉर्ट कव्हर्सला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल टिपला गेला. बॅक टू बॅक विकेट इथे घेत असताना ओमकार परटोळे या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी, मॅच मध्ये कमबॅक झालाय पूर्णपणे टीम श्रीराम फाउंडेशन घोटेकर बीचा. लेकिन एक तरफ फील्डिंग भी बहुत बढ़िया रही, गेंदबाजी तो बिल्कुल कमाल की रही है, फील्डिंग शानदार रही है. और एक दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं. बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए विशाल भोईर और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ओंकार तैयार. गेंद और बल्ले के बीच एक जबरदस्त जंग. उलटा खेळण्याचा प्रयत्न, बीट केलंय फलंदाजाला. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल, डॉट बॉल येतोय. म्हणजेच आता समीकरण आहे, येणारे 8 बॉल, 8 बॉल मध्ये 13 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. मॅच ऑन. सामना कमालीचा रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. श्रीराम फाउंडेशन कमी गतीने लेग कटर टाकला होता, बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर जास्त दूर आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू होईल. 2 धावा मिळतील देखील. 2 धावा खात्यामध्ये जातील. वाशी इंडियन्स धारावीच्या टीमची धावसंख्या डबलने पुढे जाते. धावा झाल्यात 45. जबरदस्त गेंदबाजी ओंकार द्वारा. इस ओवर में बात के रखा, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. 3 गेंदों में 3 विकेट, उसके बाद में बिंदी गेंद है, 5वीं गेंद पर डबल है. तो इस मैच में रिदम के साथ शानदार गेंदबाजी कर रहे हैं. गेंदबाज लय में, बल्लेबाज भय में. 7 बॉल 11 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये असेल. मॅच ऑन. 7 चेंडू 11 धावा. कडा संघर्ष बॅट आणि बॉल मधला सध्या रंगतोय. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह खूप चांगला केलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर येतो एक्स्ट्रा कव्हर मधून. व्हाईटिश लॉंग ऑफच्या दरम्यान तिथे एकच धाव मिळताना दिसेल. गोलंदाजी आवडली असेल तर ओमकार परटोळेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या मॅच मध्ये नक्कीच घोटेकर बी या टीमला त्याने आणलंय. शेवटचं षटक असेल आणि 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. क्या मुकाबला चल रहा है. हर दिन आता है, हर दिन जाता है. मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. पैसा वसूल मैच है, उसमें कोई संदेह नहीं है. दर्शक काफी संख्या में मौजूद है. ये क्रिकेट की प्रतियोगिता बिल्कुल एंजॉय करते हुए.
कमाल का मैच है, इसमें कोई संदेह नहीं है। माहिती ग्रामीण धमाका बिग मैच 2025 जीत के उम्मीद और हार के डर के बीच का जो समय होता है ना, वो बिल्कुल कमाल का होता है। और अब मैदान के अंदर सारे खिलाड़ी महसूस कर रहे हैं कुणाल जी, और मैदान के बाहर दर्शक भी महसूस कर रहे हैं। 34 मिनिटाचा वेळ घेतला, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल। सगळ्यांसाठी नियम समान आहेत। जेव्हा साहेब आलते त्यावेळेला टाइमर स्टॉप होता। नियम सगळ्यांसाठी समान आहेत। काल याच पद्धतीने सामने झाले, त्याच्यामुळे ऑब्जेक्शन तुमचं चालणार नाही। जे नियम आहेत ते नियम आहेत। चला, एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये सजवा, कारण त्याची माहिती तुम्हाला सातत्याने आम्ही देत असतो आणि हीच गोष्ट दुसऱ्या रात्रीमध्ये देखील घडली। त्याच्यामुळे एका मॅच मध्ये संघही पराभूत झाला, कारण एक्स्ट्रा कव्हरला दिनूने चौकार मारला होता। तुमच्या आठवणीसाठी सांगतोय। आणि इथे 12th मॅन देखील उपस्थित आहेत, त्याच्यामुळे जो नियम आहे तो सगळ्यांसाठी लागू असेल, त्याच्यासाठी कुठलंच ऑब्जेक्शन नाहीये। पहिला बॉल जसा डिलिव्हर्ड होतो त्याच वेळेला तुमची माहिती इथे लगेच टाइमर सेट होतो, तुम्हाला माहिती दिली जाते 3 ओव्हरमध्ये। त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा, हे आम्ही सातत्याने सांगतो। ऑन साइडला दिशा दिली आहे, बॉल गॅप मध्ये चालला, एक टप्पा घेत जाईल, बॉल सीमारेषा पलीकडे येतोय। पहिल्या बॉलवर खणखणीत चौकार, आता धावा करायचे 6। इस ओवर का आगाज दमदार, रन मिलेंगे 4। सुहास पवार के ऊपर पलटवार, टप्पा खाती गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी, घुमा मिल रहा था, अगेन रिटर्न गेंद ऑन साइड पर खूबसूरती के साथ खेल दिया, गेंद बॉल के बाहर 4 रनों के लिए जाते भी। सुहास पवारच्या विरुद्ध आक्रमण, विशाल भोईर 7व्या क्रमांकावर आलाय। ज्या वेळेला ताराबेस संघ सातत्याने एक स्पर्धा जिंकत होता, विशाल भोईर ओपनर म्हणून खेळत होता, परंतु आता कुठेतरी खाली ऑर्डर मध्ये आलाय फलंदाजीसाठी, परंतु धावा करू शकतो। 50ला 5 अशी परिस्थिती आहे वाशी इंडियन्स धारावीची, आणि हा एक महत्वपूर्ण बॅटर आहे, धावा नेहमीच करत आला या टीमसाठी। फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला बॉल फेकलाय त्याने, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पायात टाकलेला बॉल सीमा पार येतोय। वाशी इंडियन्स धारावेसाठी षटकार, आणि आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय होणारा संघ ठरलेला आहे सुपर 8 मध्ये वाशी इंडियन्स धारावे। अभिनंदन डिफेंडिंग चैंपियन। कांग्रेचुलेशन विनिंग स्ट्रोक, देखिए किस तरह से खेल दिया था, एक्शन रिप्ले 70 के ऊपर, पहले चौका, उसके बाद में वो कमाल का सिक्सर था, शानदार स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक खेल दिया और मैच समाप्त हुआ। इसी बीच नजीम मुल्ला साहब भी पहुंच चुके हैं, आपका भी स्वागत है। क्या जबरदस्त टूर्नामेंट था, यादगार लम्हा था, और आज आयोजनकर्ता उनके साथ बिल्कुल चर्चा कर रहे हैं। आप देख सकते हैं यहाँ वरुण पाटिल साहब उनके साथ है, उसके साथ अगर देखें तो हमारी सारी मैनेजमेंट की टीम, तारीफ भाई उनके साथ बिल्कुल इस वक्त है, नजीम मुल्ला जी इस वक्त जुड़ चुके हैं इस टूर्नामेंट के साथ। सर आपका स्वागत है दिल के गहराई से, वेलकम। नुकतंच श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी शुभ आशीर्वाद दिले, आणि आपण पाहिले मागच्या संघामध्ये नजीमुल्ला साहेबांनी एक मोठी स्पर्धा दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये संपन्न केली नजीमुल्ला ट्रॉफीच्या माध्यमातून, आणि नजीमुल्ला ट्रॉफीचा एक